फोन सुद्धा उचलत नव्हते. मी म्हटलं मुलाला जाऊन बघतो, तर मुलगा गेला, ते तिकडून येत होते, पाण्यामध्ये पडून गेले. मोबाईल पण पडून गेला माझा. माझा नवऱ्याचा कस काय फोन लावतील ते. बघा किती घनिष्ठ परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. गेले होते ते ढोरवासरा उपाशी मरतील का आमचे. म्हणजे शेतकरी जरी शेताकडे गेला तरी त्या बायांचं त्यांना, त्या शेतकऱ्यांच्या बायांना विश्वास नाही की माझा नवरा घरी येईल का. किती किती म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे. वाहून गेली, फुलं पण वाहून गेली तिकडचे. रस्त्याने यायला जायला जागा नाही. बाया नाही जाणार, 1 महिना जाणार नाही, 2 महिने जाणार नाही. माणसाला तर जावंच लागतं ना. बघितलं तुम्ही किती किती म्हणजे परिस्थिती किती घनिष्ठ आहे. म्हणजे यांचे जर नवरा जर शेतात गेला तर घरी येईल का यांची शाश्वत नाहीये. त्यांनी पडला त्यांची म्हणजे त्यांच्याकडे बघत आहे ते घरी कधी येतील, कारण त्याचं तिथं म्हणजे परिस्थितीच तशीच आहे. ठीक आहे. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे नरसिंगपुरे. आज मी स्टुडिओ मधून बोलत असतो, स्टुडिओ मधूनच बातम्या देत असतो. पण आज मला असं वाटलं की स्टुडिओ मधून हे शेतकऱ्यांचे जे व्यथा आहे, त्यांच्या जे समस्या आहेत ते घरामधून दाखवलं जाणार नाहीये. मला वाटलं की आज बांधावर जाणं गरजेचं आहे, त्यामुळे मी इथं आलेलो आहे. मी आज सिंदाड या गावात या शेतकऱ्यांची मी व्यथा जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहे. तुम्ही आता हे बघू शकता, हे शेतकऱ्यांचा नाला आहे, हे पाणी वाहत आहे पुरं, हे पुरं पाणी वाहत आहे शेतकऱ्यांचा. आणि याच्यानंतर तुम्ही कॅमेरामॅन तुम्ही हे दाखवू शकता ना, आपण जिथं थांबलो नाहीये या ठिकाणी पुरी माती होती. ज्या मातीमध्ये पीक पिकवतात, त्यांचं घर, त्यांचं संसार सगळं त्यांचं याच्यावरच सगळं चालणार आहे. तुम्ही बघू शकता सगळं माती वाहून गेलेली आहे, पूर्ण खडकाळ जमीन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि आता बघा हे पुरे म्हणजे आता एक झाड, हे सीताफळ आहे जे शेतकऱ्यांचं, हे बघू शकता, हे सगळं झाड आहे, पूर्ण सीताफळांचं झाड आहे. म्हणजे सगळे हे पुरे झाडच होते या ठिकाणी, पूर्ण वाहून गेलेलं आहे. पण आता हे ज्या वेळेस त्यांचं पीक आणि सीताफळ काढायची वेळ आली, त्यावेळेस ही अशी घटना झाली की पूर्ण अतिवृष्टी आली आणि सगळं पूर्ण झाडं वाहून गेली. बघू शकता तुम्ही, दाखवा इकडे, या पुढे, इकडे हे दृश्य दाखवून दाखवा. हे पण हे पुरे जेवढं नुकसान झालेलं आहे तुम्ही दाखवू शकता. हे पुरे हे सगळे सीताफळ, हे सगळे हे पूर्ण असं म्हणजे पूर्ण जमीन होती पूर्ण. आणि हे जे दिसतंय तुम्हाला खडकाळ, हे पूर्ण माती होती, काळी माती, पूर्ण काळी माती जाऊन पूर्ण आता हे सगळं खडक राहिलं, खडक. तर आता ह्याच्यावरती शासनाने या शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यांची आपण शेतकऱ्यांची तर बाईट घेणारच आहोत, पण दाखवून त्या दृश्य कसं किती वाहून गेलं दाखवून देऊ आपण. 7 ते 8 वर्षापासून दाखवा तुम्ही ह्याच्यात बघू शकता शेतकऱ्यांचं सीताफळ पुरं. म्हणजे 7 ते 8 वर्षापासून हे सीताफळ लहानाचं मोठं केलं, सगळं झालं. आणि ऐन टायमाला त्यांना ज्यावेळेस फळ भाग त्यांना तोडायचा होता, ज्यावेळेस घ्यायचं होतं, तर त्यांच्या हातून तर अशी परिस्थिती आहे. पण दादा बरं, तुमचं म्हणजे थोडीशी म्हणजे तुमचं हे जे वाहून गेलेलं आहे हे सगळं जमीन होती, आणि आता हे सगळं तुमचे वाहून गेलं सगळं खडकाळ जमीन आहे. तर तुमची व्यथा म्हणजे थोडंसं काय. आमचं हे जवळपास 2 हेक्टर क्षेत्र आहे साहेब. एक सीताफळाचं 1 हेक्टर आणि आपलं मोसंबीचं 1 हेक्टर. ते पूर्ण जमिनी खरडून सहित वाहून गेलेलं आहे. आता आम्ही या झाडाला जवळपास 8-10 वर्षापासून जीव लावून उभं केलं, आणि आज रोजी फळबाग तोडणार आम्ही, फळ तोडणार, त्यावेळेस नैसर्गिक आपत्ती होऊन सगळं वाहून गेलं साहेब, फळबाग सहित वाहून गेलं सगळं. बरं तुमच्या ठिकाणी इकडे कॅमेरामॅन इकडे दाखवा थोडं. बरं, या ठिकाणी तुमच्या अतिवृष्टीमुळे तुमचं सगळं जमीन वाहून गेली, त्याच्यानंतर तुमच्या पंचनाम्यासाठी इथे तलाठी किंवा कोणी शासन इथं आलं होतं का. पंचनाम्यासाठी तलाठी वगैरे येऊन गेले साहेब, पण त्यांनी पंचनामा फक्त शेताचा केलाय. आमचं हे फळपीक जे आहे ना, हे आम्ही 10 वर्षापासून 8 वर्षापासून वाढी लावलंय, 8 ते 10 वर्षापासून जवळपास. त्यांनी आमच्या फळपिकाचा पण पंचनामा करावा, आणि आमच्या खरडून गेलेलं जवळ 5 ते 6 फूट माती वाहून गेलेली साहेब. फळबाग, त्याच्यानंतर जमीन तर गेली, आता तिथं पिकू शकत नाही. त्याच्यानंतर शेततळ गेले साहेब आमचं पूर्ण. शेततळ्याची भिंत, विहीर फुटली, विहीर वाहून गेलेली, ठिबक, पाईपलाईन, मोटर, म्हणजे या नैसर्गिक आपत्तीत काहीच उरलं नाही साहेब, याच्यात काही शिल्लक राहिलेली नाही. त्यांनी टोटल सगळ्या गोष्टींचा पंचनामा करावा अशी आमची अपेक्षा आहे. पण त्यांच्याकडे तुमची अपेक्षा काय आहे. आता तुमचं तर नुकसान झालेलं आहे, सगळं तुमची माती वाहून गेलेली आहे. आता त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा काय, त्यांच्याकडून म्हणजे तुम्हाला काय त्यांच्याकडे घेणार आहात तुम्ही. त्यांनी साहेब आता आम्हाला शासनाने जर नुकसान भरपाई नाही दिली तर चालते,
आम्हाला त्यांनी फक्त आमची जमीन जरी तयार करून दिली ना तरी शेतकरी सक्षम आहे, शेतकरी करू शकतो. त्यांनी आमची जमीन तयार करून द्यावी अशी अपेक्षा आहे आम्हाला. आमची पूर्ण जशी लेवल होती पहिले जमीन होती ना तशी जमीन तयार करून द्यावी. बघा, शेतकऱ्यांची एवढी कठीण परिस्थिती आहे. ज्या जमीनमध्ये त्यांचं परिवार चालणार आहे, ज्या जमीनमध्ये पीक उगवणार आहे, तेच जमीन तेच आई म्हणजे वाहून गेलेली आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की आमचे जे नुकसान झालेलं आहे ते झालं तर चालेल, पण आमची जमीन जशी होती तशी जरी शासनानं करून दिली तर उद्या चालून आमच्या मुलांचं आमच्या शिक्षण किंवा कोणी घर परिवार ह्या जमिनीवर चालणार आहे. फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की जे माती वाहून गेलेली आहे तशी जरी आम्हाला जमीन करून दिलं तरी आमचं चालेल, त्यांचं असं म्हणणं आहे. सगळं जमीन वाहून गेले पुरेपूर. आणि हे फळबाग, हे फळबाग तुम्ही बघा, बघू शकता, यांना फळ लागलेलं आहे. सगळं हे पाण्यानं पुरेपूर म्हणजे किती म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा जर आपण बघितलं तर वाईट परिस्थिती आहे. इथं शासनानं येऊन त्यांचं काही नुकसान भरपाई झालं असेल, त्यांनी जर इथं येऊन गेले असतील परत इथं लक्ष देणं गरजेचं आहे. पहा त्यांचं किती नुकसान आहे, पहा सगळं दाखवा त्यांना, सगळं पुरेपूर किती नुकसान झालेलं आहे. सगळं किती नुकसान झालेलं आहे पुरे फळ पहा, म्हणजे पाणी किती वेगात होतं हे पहा. झाड किती नुकसान झालेलं आहे. काहीच कामाचं राहिलं नाही आमच्या. डायरेक्ट झाड गेले 10 वर्षापासून आम्ही जीव लावतोय त्या झाडांना. 10 वर्षापासून जीव लावलेले झाड तर गेलेच आमच्या. आता झाडांचा काहीच उरलेलं नाही त्याच्यात. त्याच्या सहित जमीन पण गेली. आम्हाला झाड गेल्याचं दुःख नाही. आता जाऊ द्या, जे झालं ते झालं, पण आमची जी जमीन आहे ज्याच्यावर आम्ही आमच्या पोटाचे खडके भरत होतो ती पोट भरणारी जमीनच वाहून गेली. आता जगायचं तरी कसा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. बघितलं म्हणजे त्यांना काय, ज्याच्यावरच आपलं घर चालणार आहे, परिवार चालणार आहे, तेच वाहून गेलं तर उद्या चालून आम्ही कशावर जगायचं अशी त्यांची व्यथा आहे. तर आपण शासनापर्यंत आज आम्ही घरी पत्रकारी करण्यापेक्षा आम्ही आज जाग्यावर येऊन हे पूर्ण दृश्य दाखवण्यासाठी इथं आलेलो आहे आणि हे शासनापर्यंत पोहोचण्यासाठी चाललेलो आहे. आणि तुमचं जेही नुकसान झालं तेही आम्ही निश्चितपणे आम्ही गव्हर्नमेंट पर्यंत किंवा शासनापर्यंत पोहोचू. काय टेन्शन घेऊ नका पुढे. तुम्ही आता हे बघू शकता, हा रस्ता आहे शेतकऱ्यांचा. म्हणजे आता शेतकऱ्यांनी एवढ्या म्हणजे या पलीकडच्या शेतकऱ्यांना इकडे यावं लागतं, हे पूर्ण नाला पार करून शेतकऱ्यांना यावं लागतं. किती बिकट परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता. आता आम्ही काय रोज येणारे नाहीये त्या ठिकाणी. आज आम्ही पहिल्या दिवस आलेलो आहे. तर आम्हाला एवढी अडचण होती येण्यासाठी. तर शेतकरी राजा हा रोज इथून कसा येत असेल आणि कुठेतरी शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी पूल बांधून दिला पाहिजे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हे पूल बांधलेलंच होतं, पण 1 वर्षामध्ये हा पूल पडलेला आहे. काय म्हणजे किती परिस्थिती बेकार आहे. त्या बांधणाऱ्यांना थोडी लाज वाटली पाहिजे की आपण किती बोगस बांधकाम केलेलं आहे. बरं, किती दिवसामध्ये हा पडलेला पूल किती दिवसात बांधला होता? 1 वर्ष झाला साहेब त्याला. 1 वर्षामध्ये त्याचं पूर्ण आवरण निघून गेलं आणि खाली 2-3 पाईप टाकले त्याच्यात बारीक बारीक. 10-15 लाख रुपयात फक्त एवढं काम केलेलं आहे त्यांनी. असं हा, एकदम बोगस, एकदम डिसूळ काम केलेलं आहे साहेब. 1 वर्षात वाहून गेला तो नसता पुरला असता आम्हाला. पहिले तरी रस्ता चांगला होता आमचा या पुलापेक्षा. बघू शकता किती बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. हा रस्ता आहे त्यांचा येण्या जाण्याचा. शेतकऱ्यांचा रस्ता आहे हा रस्ता येणारा जाणारा आहे. बघितलं का, हा रस्ता आहे. हा रस्ता बघा तुम्ही, शेतकरी जातील कसं, येतील कसं. आणि 1 वर्षामध्ये हा पूल पडून गेलेला आहे. हे पहा, हा रस्ता आहे पुरे सरळ सरळ हा रस्ता असा इकडनं, हा इकडं रस्ता आहे. तुम्ही बघू शकता हा रस्ता. बैल फसतात, जनावर, माणसं सोडा तुम्ही, जनावर कमराबरोबर फसताय इथे या ठिकाणी. हा, जनावर कमराबरोबर खाली बसून जातात. माणसांना कसं यायला पाहिजे. आणि याच रस्त्याने 25-30 लोकांचे आखाडे पुढे गाई म्हशी पाळतात, ते दुग्ध व्यवसाय करतात. ते लोक डेली याच रस्त्याने येतात राहतात. बरोबर, त्यांच्या जीवावर दगड ठेवून, छातीवर दगड ठेवून ये जाय करतात या रस्त्याने. बघितलं का किती परिस्थिती बिकट परिस्थिती आहे या ठिकाणी. म्हणजे शेतकऱ्या गाव तिकडे आहे, ह्या नदीच्या पलीकडे गाव आहे. सगळं त्यांचे जनावर म्हशी गाई सगळी
याच्या पलीकडे असतात ते, त्यांना रोज दूध काढण्यासाठी जावं लागतं या नदीच्या पलीकडे, दूध घेण्यासाठी जावं लागतं. आणि या ठिकाणी जर असं पाण्याचा प्रवाह जर आला तर शेतकऱ्यांना तिकडे जाता येणार नाही. किती वाईट परिस्थिती आहे. तर या ठिकाणी जरी आता शासनानं पूल बांधून दिला, अधिकाऱ्यांनी पूल बांधून दिला, वाहून गेला, तर या ठिकाणी शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी तर पुलांची गरज आहे. आता इकडनं 7 फुटाचा गड्डा इकडे म्हणजे गेलं फक्त एवढा 1.5 फुटाचा रस्ता आहे. बघा, इकडे गेलं म्हणजे पाण्यात वाहून जाणं आहे आणि इकडे पडलं म्हणजे जाणं म्हणजे किती इंच आहे बघा, छोटासा एवढा पट्टा आहे जाण्यासाठी. वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांसाठी. इथं लक्ष देणं गरजेचं आहे. पहा आता इथे किती वाईट परिस्थितीत झालंय ना. आता मलाच माहिती नाही इथून कसं जायचंय. मी तुमच्या पाठीमागेच येणार आहे बघून इथून. आम्हाला पण माहितीच आहे. हा, बघा. पहा, दाखवून द्यायचं, झूम करून दाखवून द्यायचं. हे पहा, हे पाण्यामधून हे पहा. तुम्ही 1 मिनिट थांबून घ्या तिथं. 1 मिनिट थांबून घ्या. हे पहा, अशी परिस्थिती आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता. हे पहा, ही शेतकऱ्याची हे पहा, हे पहा, अशी परिस्थिती आहे. किती वाईट आहे परिस्थिती, बघून घ्या. चला आता बघा, आपण एक दिवस आलो, जीव घाबरत जीव म्हणजे आपला जीव मुठीत ठेवून आपण घाबरत एवढा प्रवास केला. आम्ही तर एक वेळेस येणार आहे हो, पण रोज जो शेतकरी इथे येतोय ना, खरोखरच जर कोणाला लाज वाटत असेल ना, या सगळ्या जे काम करणाऱ्यांना, हे जे बंधारे बांधले त्यांना खरोखर लाज वाटली पाहिजे. 1 वर्षामध्ये हा पूल वाहून जातोय आणि त्या ठिकाणी बघितलं का, म्हणजे आता मीच कसं आलो म्हणजे मला माहितीये. मी आज 1 दिवस आलेलो आहे. रोज शेतकरी या ठिकाणी येतो आहे. कुठेतरी त्यांना लाज वाटली पाहिजे आणि परत त्यांनी इथे येऊन काम करून दिलं पाहिजे. धन्यवाद. आता आपण बघू शकता हे सगळे नाला वाहत आहे या ठिकाणी आणि आता यांची सुद्धा शेती याच्या पलीकडे जाणं आहे. म्हणजे रोजचं त्यांच्या जीवाशी खेळणं आहे. रोज त्यांच्याकडून जाणं येणं आहे. तुम्हाला जाते वेळेस म्हणजे कसं, म्हणजे काय भीती वाटते का इथं पलीकडे जाते वेळेस? भीती वाटते ना, कारण आपण जे आई वगैरे पप्पा वगैरे असं कोणाचं दुखणं वगैरे राहतात ना, कधी आपण जातो तर आपल्याला कंटिन्यू वावराकडे जावं लागतं. बरोबर. आता जवळपास आमची कपाशी फुटलेली आहे. बरोबर. कपाशी फुटलेली आहे का ते आम्ही जे गट्टे वगैरे काढायला प्रयत्न करतो ना, गाड्या बैल वगैरे घेऊन जातो तर आम्ही ते बैलांचे खूप हाल होता. बरोबर. का ते आता असं टेन्शन पडलंय का ते आम्ही ते तिकून गट्टे वगैरे कसे आणायचे शेतामधनं. बरोबर. असं भीती वाटते आम्हाला. शासनाकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे का बा आमच्या फुलाचं वगैरे काम झालं पाहिजे. जवळपास जर माणसं जे हालतच होणार चालेल, पण मुख्य चित्र जास्त हाल होता, दुसरं काही नाही. व इतकं गुडघ्यावर आपलं शरीरपर्यंत. म्हणजे तुमचे सगळे जनावर म्हशी वगैरे सगळं ह्या इथूनच हा रस्ता आहे. बघा, इतकं हाईट बरोबर इतकं पाणी आहे व तिच्यात अर्ध गाडवेल डुबून जातं व पार गाडवेलच्या करोटीपर्यंत पाणी राहतं व तेच टेन्शन पडतं. जेव्हा आपण शेतात राहतो, जेव्हा पाणी उठतो ना, जेव्हा असं वाटतं की आता आपल्याला गावाकडे जायचंय बा, आपण पूल जसं कसं क्रॉस करू असं टेन्शन पडतं. तेव्हा जर पाणी जेव्हा उठला, जेव्हा सगळ्याला आपण स्वीकारतो का बा पाणी उठतोय बा, आपण शेताकडून गावाकडे जाऊया बा, पाणी कधी उठला तर बसकन किंवा पाणी वाढून जाईल बा, आपली विपत पडून जाईल बा. पूल जो होता तो असा आहे, तो बी खंगारून गेलाय. आता तीच विपत पडली बा. आता आम्ही गट्टे आपल्याला पीक वगैरे आमच्या शेतात येऊ, ते कसं आणावं तेच टेन्शन पडलं आम्हाला. बघितलं का किती वाईट परिस्थिती आहे. ह्याच्या पलीकडे गेल्यानंतर शेतकरी त्यांना म्हणजे थोडे जरी असं आभाळ आलं, पाणी पडणाऱ्या जेव्हा त्याला असं वाटेल त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता आपण पलीकडेच अडकून जाऊ, नदीला पाणी येईल, म्हणजे त्यांना धावपळ करणार, पाऊस पडण्याच्या अगोदरच त्यांना इकडे येणार, अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, तुझं आवाज शासनापर्यंत जाईल, कुठेतरी दखल घेतलं जाईल, झालेच पाहिजे. तर त्या शेतकऱ्यांचं असे झाडं जेवढे आहेत तेवढे वाहून गेलेले आहेत. अक्षरशः जमीन सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. हे तुम्ही बघू शकता. हे वाचलं का बरं? हे थोडे जे 4-5 झाडं आहेत तिकडे पलीकडे तळ असल्यामुळे हे थोडं तुम्हाला दिसून येत आहेत. म्हणजे सगळे फळबाग अशाच पद्धतीने त्या साईडला होते, पूर्ण वाहून गेलेले आहेत. एवढी बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. तुम्ही दाखवू शकता, दाखवा या ठिकाणी थोडस नुकसान पूर्ण खाली दाखवून द्या पूर्ण. हे पाहिजे तूर. आता ही तूर हे दाखवा तुम्ही. तूर आहे वाटतं. हे तुरीचं पहा सगळे नुकसान किती परवा पुरा. आता पहा इथं काय करतील पाहायचं काहीच पहा. आता तो आपण म्हणत होतो ना काही झाडं नुकसान झालेलं आहे. पहा हे पहा, त्या फळबागा पूर्ण सीताफळाचं फळबाग होतं या ठिकाणी. तुम्ही बघू शकता. पहा किती वाईट परिस्थिती आहे. हे पहा सगळं वाहून गेलेलं आहे या ठिकाणी. पुरं अशी झाडं होते पुरे त्यांची, आणि ही पुरं जमीन होती. पुरं या ठिकाणी
पूर्ण वाहून गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दाखवा पुढे, हे पण सगळं वाहून गेलेलं आहे ते सगळी. आता हे शेत मालकच आहेत, हे बघू शकतात किती म्हणजे वाईट परिस्थिती आहे. आता ही सगळं तुमचं जमीन होती ही, तर आता तुम्हाला म्हणजे आपलं नुकसान किती झालेलं आहे? आमचं पूर्ण 1 हेक्टरचं नुकसान झालंय सीताफळाचं, आणि तिकडून 1 हेक्टर मोसंबीचं झालंय. आमचा म्हणजे हा कमीच 10 वर्षाचा भाग होता. बरं बरं. हा, तर 10 वर्षाचा फळबाग होता तुमचा, हे सगळं वाहून गेलेलं आहे, जमीन गेलेलं आहे. तर आता तुमची परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहेत ते सांगा तुम्ही. आता आमचा दसरा दिवाळी ज्या पिकावर साजरा होणार होता, तोच आमचा तोंडातला घास आता वाहून गेलेला आहे. आता शासनाकडून आम्हाला ही जमीन जशी तशी करण्यात यावी व आम्हाला जो मोबदला भेटेल तात्काळ मिळावा. शेतकरी आहेत, त्यांना बोलता येणार नाहीये, पण मी सांगतो सगळे त्यांची जमीन जेवढी आहे तेवढी वाहून गेलेली आहे. त्यांना म्हणजे मातीच वाहून गेलेली आहे, तर आम्ही पिकवणार कशामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता येणारी जी दिवाळी आहे, दिवाळी त्यांची गोड झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी शासनाने लक्ष दिलं पाहिजे. त्यांची व्यथा आणि कथा आपण आता ऐकतोय. हे झाडं तुम्ही दाखवलात, चला पुढे दाखवूया आपण. चला पुढे म्हणजे पूर्ण झाडं झोपलेलं आहे, झोपून गेलेलं आहे या ठिकाणी. हे पण तुम्ही बघू शकता, हे दाखवा त्यांना किती व्यथा आहे. पुन्हा या पुढे आता अशी परिस्थिती आहे. आता हे तूर आहे, हे तूर आता हे पूर्ण शेतकऱ्यांची तूर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. वाईट परिस्थिती आहे. या पुढे दाखवून त्या दृश्य त्यांना किती नुकसान झालेलं आपण त्यांना दाखवू. हे पाय सगळे तूर आहे, हे सगळे या ठिकाणी पाणी म्हणजे किती प्रवाह मोठा होता. त्यांना आता पाणी आलं होतं, शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती पाणी आलेलं होतं अक्षरशः. याच्यावर तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकऱ्यांची कथा सांगणं आणि व्यथा सांगणं म्हणजे एवढी कठीण आहे की आता आम्हाला पत्रकार म्हणून एक जबाबदारी आहे. म्हणून आम्हाला मी इथे या शेतामध्ये आलोय. शिंदाड म्हणजे मी आजच नाही, माग ढगफुटी झाली, रात्री पण पाऊस जोरात झाला. म्हणजे यांचं शेतकऱ्यांचे एवढं नुकसान झालेलं आहे की भयंकर नुकसान झालेलं आहे. आणि तुम्हाला मी इथं दाखवण्यासाठीच आलेलो आहे की काय नुकसान झालेलं आहे, तुम्हाला स्पॉट दाखवण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, हे नाली आहे, तुम्ही दाखवून द्या कॅमेरामन. हे नाली आहे, पाण्याचा प्रवाह इकडनं हे पहा इकडे हे ह्या साईडला जातो. हे पहा इकडे हे नालीचा प्रवाह दिसतोय तुम्हाला, ह्या साईडला इकडे वाहतोय. पण पागा तुम्ही, पाण्याचा जोर एवढा जोरात होता, अक्षरशः त्या प्रवाहाने इकडं न जाता एवढा जोरात अक्षरशः पहा इकडनं. हे दाखवा तुम्ही, हे सण हे पहा हे म्हणजे हे दाखवून द्या इकडे, सळ इकडे दाखवून द्या. हे पहा हा प्रवाह, हा पहा ह्या साईडला पहा प्रवाह इकडं, म्हणजे किती जोरात प्रवाह होता. शेतातून पाणी इकडं ह्या साईडला चाललं गेलं, म्हणजे किती प्रवाह होता. आता एवढंच नाहीये, तुम्हाला मी अजून दाखवते. मला दाखव माझ्याकडे. हा पहा, हा दाखवून दे. हा पोल आहे, पोल. हा पोलाचा ताण आहे. या ठिकाणी पोल होता पहा तुटलेला, किती प्रवाह जोरात होता. हा पोल तुटून हे पहा अक्षरशः हे पहा इकडे अजून म्हणजे इथला पोल गायब आहे, दिसत नाहीये. म्हणजे वाहून पुढे कुठे गेलेला काही सांगता येणार नाहीये. अजून त्याच पोलचं हा दुसरा तार आहे, पहा हा दुसरा तार, हा हे पहा दुसरा, हे पहा पोल म्हणजे कुठे किती प्रवाह जोरात असेल एवढं वाहून तिकडे गेलेलं आहे. आता हेच नाहीये, या ठिकाणी इथे एक सोलर होतं, या ठिकाणी हे सोलर होतं, दाखवून द्या या ठिकाणी. आता इथला सोलर म्हणजे वाहून गेलेला आहे. हे कुठे गेलेलं आहे शेतकऱ्याला अजून पुढे दिसत नाहीये, कुठे गेला माहिती नाहीये. आता हा तुम्हाला जे सोलर दिसत आहे ना, हा दुसरा, हे दाखवून द्या, हा दुसरा सोलर आहे. हे जे तुम्हाला दिसत आहे, ह्याची जागा इथं दाखवा, इकडे दाखवा. ह्याची जागा ह्या ठिकाणी होती, ह्या ठिकाणी होती, ह्या ठिकाणी, किंवा इथं आता हेच एवढ्या जागेत ह्या ठिकाणी होतं, बरोबर. हो, तर आता बघा तुम्ही, पाण्याचा प्रवाह तर तिकडे आहे, हो जाण्यासाठी तिकडे आहे, पण एवढा जोरात असल्यामुळं शेतातून तिकडे पाणी न जाता तिकडे बी जास्त असल्यामुळे प्रवाह ह्या साईडने चालला गेला इकडं. आणि ह्या ठिकाणावरून शेतकऱ्यांचे एवढं नुकसान झालेलं आहे. ह्या सोलर पा इथं होतं सोलर, इथे तिथून पा तिथं कुठपर्यंत गेलेलं आहे पा दाखवून द्या त्यांना. म्हणजे शेतकऱ्यांचं किती वाईट परिस्थिती आहे, किती नुकसान झालेलं आहे. आता तुम्हाला मी अजून परत दाखवतो. इकडे या, इकडे दाखवून द्या, इकडे आपा इकडे या. आता हे जे आहे ना, तिथेच थांबा, वाटू दाखवून द्या. आता हे मला कोणा शेतकरी या इकडे थोडस. हो, आता हे काय मोसंबी होते का या ठिकाणी? हे पहा, आता हे मोसंबी आहे. हे पुरे हे जेवढे तुम्हाला शेत दाखवते ना, दाखवून द्या पुरे हे सगळे, एवढं हे पुरं. आता हे सगळं
हे सगळं शेतकऱ्यांची इथं मोसंबी होती आणि पुरेपूर त्यांची वाहून गेलेली आहे अक्षरशः. आता हे कॅमेरामॅन तुम्हाला मी दाखवायला सांगतोय, हे पुढची धडी दाखवा, हे पुढची उंच ते दिसते ना तुम्हाला, ते दाखवा, इथून दाखवा, ते झूम करून. हो तिथून नाही ते दाखवा, त्या लेवल ते जे लेवल दिसते ना, त्या लेवल जे लेवल दिसते ना, मला बी दाखवा. या लेवल पासून ते पलीकडचं इकडचं दाखवा, इकडचं टेकडे हे पहा, या लेवल पर्यंत त्यांची माती होती, जमीन पुरे ह्या लेवल पर्यंत. आणि मध्ये सगळे जे आता खोल भाग दिसत दाखव रे पूर मधला. आता हे जे पूर्ण तुला मग दिसतंय ना, हे पुरेपूर जमीन वाहून गेलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुरं खडकाळ जमीन आहे, जमीन पूर्ण खडक राहिलेला आहे, काळी माती वाहून गेलेली आहे. शेतकरी हा जमिनीतच बी पेरतो, जमिनीतच पूर्ण धान्य उगवतो. आता जमिनीच वाहून गेलेली असेल तर तो शेतकरी कशामध्ये अन्न उगवेल आणि त्याचं घर आणि परिवार कोणत्या प्रकारे जगवेल, एवढी वाईट परिस्थिती आहे. एक पत्रकार म्हणून तुम्हाला माझी जबाबदारी आहे, घरी बसून पत्रकारी नसते, म्हणून मी आणि शासनापर्यंत पोहोचण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. कारण कोणतं तुमच्यापर्यंत गव्हर्नमेंट येईल, शासन येईल का नाही मला माहिती नाहीये, पण ह्या ठिकाणी मला येणं आहे आणि खरोखर परिस्थिती काय आहे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. हे कपाशी तुम्ही बघू शकता, कपाशी दाखवून दे बेटा तिकडे. हे पाय कपाशी सुद्धा पा, काय काय याची अवस्था आहे कपाशीची, बघू शकता. काय म्हणजे हे तुम्ही बघू शकता, या इकडे दाखवून द्या इकडे. हे पा, आता हे तुम्ही बघू शकता. आता हे सगळे हे दाखव, तिथे थांबून जा. हे पा, आता ही कपाशी आहे, आता काय कामाची आहे मला सांगा तुम्ही. हे पा, शेतकऱ्यांचं ही कपाशी आहे पुरं. हे पा, हे काय काय कामाची आहे मला सांगून द्या. हे पुरं सगळं, हे पा सगळं शेतात पाणी आहे, एवढं परिस्थिती बिकट आहे. तर शेतकरी तुम्ही इकडे या, मालक तुम्ही आहेत का, या इकडे या ना, या इकडे पहा. आता जमीन जे आहे ते आता यांची आहे, या इकडे या तुम्ही. आता मी जेवढं तुम्हाला दाखवलं, जेवढं यांचं नुकसान काही दाखवलं असेल ते यांची शेती आहे. तर आता ह्या ठिकाणी तुमचं म्हणजे असा एक अंदाजा काय नुकसान आणि तुमचं काय काय नुकसान झालेलं आहे, थोडं शासन आपल्याला हे जे बातमी आहे ना शासनापर्यंत पोहोचायची, आपलं नुकसान काय झालेलं आहे आणि त्याला काय आहे, काय टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही बघितलात की हे जेवढं नुकसान तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे सगळं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहात तुम्ही आता. तर हे शेतकरी मालक आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया आपण की काय नुकसान यांचं झालेलं आहे, कितपत नुकसान झालेलं आहे. थोडं शासनापर्यंत जाऊ द्या. ही आमची मोसंबी होती, 3 वर्ष झाले लावली होती आम्ही. बरं, हे मोसंबी हा समजा इथे साधारणपणे आता या पुरा प्लॉट जो होता आमचा 500 कलमचा होता, त्याच्यापैकी आता इथे 200 कलम इथे आणि मागच्या आपलं या वर्षी लावली होती त्या तिकडनं आपलं तुम्ही बघितले तिकडे साहेब, तिकडे ते 150 झाड तिकडे ते म्हणजे ते बी कळून गेले. आणि आता हे जे हिरवं आहे ना साहेब, हे फक्त 2-3 मुळ्या त्याच्यावर आल्या, काट आलाय म्हणून. आता तुम्ही इकडे पहा, हे झाड दाखवून तरी बेटा तिकडे सुकवूनच गेलंय. 3-3, 4-4 वर्षाचे झाड होते, आता 70 रुपये कलम. परत आम्ही कलम घेतले तरी साधारणपणे इथे 200-250 कलम. आणि जे आपलं सोलर होतं साहेब, तुम्ही पाहता इकडे सोलर, हे आपलं 7.5 HP होतं. हे जरसा गोवर असल्यामुळे हे तर बाजूला काटायला लागलं, पण त्याच्यासोबत आणखी एक स्ट्रक्चर होतं आपलं, दिसलंच नाही. बरोबर. आणि ते तिकडे एक झाड आपल्या शेतातलं आहेच नाही. इथे पोल होता आपली, त्याच्यानंतर डिझेल इंजन होतं, पाईप होते जैनचे, बरोबर 100 पाईप पैकी 7-8 सापडले मला. आणि ते विहिरीचं म्हणजे विहीर जी ना आमची फुटून गेली इकडून, आणि तिथे फिल्टर होतं. ते फिल्टर मध्ये आता ते रात्रीच आम्ही काही होतोच नाही तिथे. मला असं वाटतं ते एक फिल्टरला जे पाईप जोडत आपण सोलरच्या मोटरचा, तो त्याच्यात कचरा अटकला असेल, तर मग तिकडून ते फुटलं ना, ते तिकडूनच आपण बांधली होती मोटर. ते सगळं म्हणजे पाईप साहित्याच वाहून गेली ती मोटर आणि ते फिल्टर पण. बरं, आतापर्यंत तुमचं एवढं नुकसान झालेलं आहे, या ठिकाणी कुठलाही शासनाचा माणूस येऊन इथं पंचनामा केलेला आहे का? पंचनामा केला साहेब, त्यांना यादीमध्ये नाव पण आलं, पण मी पंचनामा असा लिहून दिला होता की साहेब आमची विहीर मध्ये जे मटेरियल पडलंय 10 ते 20 फूट मटेरियल पडलंय, ते आमचे पाईप होते, डिझेल इंजन होतं, हे सगळं त्यांनी लिहून तर घेतलं. फक्त नुकसान भरपाई मध्ये काय, आता माझी मी खरडून लिहिली होती जमीन, पण ती खरडून लिहून ती तसं तर काही आलं नाही. आणि ती पाईप लिहिली होती मी, ते पाईप पण त्या पंचनाम्यामध्ये यादीमध्ये तसं काही आलेलं नाही. आणि त्याच्यानंतर फक्त काय आलंय, तुमची 2 हेक्टर जमीन जी आहे ती नुकसान झाली, बस एवढं झालंय त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती वाईट परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांनी
किंवा माझी जमीन पूर्ण माती वाहून गेलेली आहे, पूर्ण कोरडं. हे पहा तुम्ही दगड दगड दाखवा, तुम्ही पुढे हे दगड दाखवा, हे दगड दाखवा की तुम्ही बघू शकता पुरं कोरडं आहे, पुरं माती काहीच राहिलेलं नाहीये. जर शेतकऱ्यांनी जर लिहून दिलेलं आहे या ठिकाणी की पूर्ण माझी जमीन वाहून गेलेली आहे, पूर्ण माती वाहून गेलेली आहे, पूर्ण दगड आहे, तर एवढेच तुम्हाला दिसतं इथं, तरीही त्यांनी कोरडवाहू न लिहिता मग त्यांनी काय काय दाखवलं तुम्हाला तिथे? तिथे फक्त आम्हाला त्यांना की तुमचं 100% नुकसान झालंय वाईट एवढं कळून 100% नुकसान जर दावताय तर त्याच्यामध्ये काय आम्हाला 17-18 हजार रुपये हेक्टरी भेटणार आहे. त्याच्यात आणखी 2 हेक्टरच्या वर मर्यादा नाही. याच्यामध्ये आमचं कृषी केंद्राचं सुद्धा बिल पुरे उभं होत नाही साहेब. मग तुमचा पुरच खर्च काय आला, स्वतःचा किती खर्च आलेला आहे? आता आमच्या समजा 5 हेक्टर जमीन नुकसान झाली. आता एका 5 हेक्टरला तुम्हाला म्हणजे 2 वेळेस मटेरियल, 5 वेळेस फवारणी, त्याच्यानंतर अंदाज 1.5 ते 2 लाख रुपये नुसते कृषी केंद्राचे उधारी साहेब. असं खुरपणी हे वेगळे 70-80 हजार रुपये हे वेगळे लागले साहेब. मग आता तुम्हाला गव्हर्नमेंट शासनाकडून किती देणार आहेत? गव्हर्नमेंट शासनाकडून ते काय आता 17-18 हजार रुपये हेक्टरी सांगताय साहेब. ते म्हणजे किती हेक्टर आहे आपलं? आता आमचं 2 हेक्टर नुकसान आहे, त्याच्यावरती जे येईल ते पण 2 हेक्टरच्या वर मर्यादा नाही. तर मी 2 किती भेटेल तुम्हाला अंदाजा? अंदाजे आता 17-18 हजार रुपये हेक्टरी जायचं. 2 हेक्टरचे काय 40-45 हजार रुपये भेटतील. त्याच्यामध्ये तर आमचं ते कृषी केंद्राचे पैसे निघत नाही, त्याच्यावरती जीएसटीच भरली आम्ही. बघितलं का किती वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्याचं नुकसान आता विचारलं आपण त्यांच्याशी, ते सांगतात की माझं 2 ते 2.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. जास्त सगळं पूर्ण फक्त त्यांचं खर्च म्हणजे पूर्णच खर्च सांगणार शेतात काय किती. आता 1 एकरची किंमत जर काढली आपण साहेब तर 10 लाख रुपये एकर राहतं. तर आपली 2 हेक्टर जमीन पुरी नष्ट झाली, आज ती म्हणजे शून्यच झाली, काहीच राहिलं नाही ती. बरोबर. तर मग जर 5 एकर जमीन जाते तर 50 लाख रुपयाचं नुकसान आहे साहेब. ते आपलं डिझेल इंजिन होतं, त्यानंतर खंबा, ते मोटर गेली, आपले जैनचे पाईप घेतले होते मी 100 रुपये की मला असे पुढे गेलो तर मी सापडले, बाकीचे गेले वाहून, नाही सापडले बाकीचे. बघितलं का किती वाईट परिस्थिती आहे? इकडे कर बेटा कॅमेरा, इकडे बघ. होती आपली थोडस आता बघितलं का त्यांचं जर बघायला गेलं त्यांचं 50 लाखापर्यंत त्यांचा म्हणजे पूर्ण खर्च आहे, नुकसान झालेलं आहे. आता यांना विचारलं शासनाकडून किती भेटतील तर ते सांगतात 17-18 हजार, काय 17-18 हजार 20 हजार भेटतील. तर म्हणजे आता शेतकऱ्याने जगायचं का मरायचं? आता आपण म्हणतो शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केलं पाहिजे. जर आत्महत्या नाही केलं पाहिजे असं तर शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, यांच्या जाग्यावर येऊन पंचनामा झाला पाहिजे, यांचं किती नुकसान झालं भेटलं पाहिजे. तर शेतकरी जगेल तर आपण सगळेच जगणार आहोत, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि खऱ्या शेतकऱ्यांना आपण जाग्यावर दाखवतोय की पूर्ण कोरडं म्हणजे पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता पूर्ण काहीतरी माती राहिली का बघा, तुम्ही माती आहे का बघून घ्या. आणि कोरड म्हणजे पूर्ण दगड आहेत. आता ह्याच्यात शेतकऱ्यांना मातीच वाहून गेलेली आहे. तर बघा तुम्ही ते बघू शकता बघा ते आता मोसंबीचं. आता हे झाड बघा, आता ही 3-4 वर्षाचे झाड, आता हे 3-4 वर्षाचं किंमत 70 रुपये कलम आहे. 70 रुपये कलम आहे. झाडाची किंमत आता हिला मेहनत केली आतापर्यंत आम्ही. आता हिला लावायला मेहनत, मजूर, तिला मटेरियल, फवारणी, ते शेणखत, असं हिला म्हणजे कलमचे पैसे पण. आणि असं जर म्हणलं तर आता आमचं नुसतं कलमाचे जर धरले तर 3-1 लाख रुपये नुसते कलमाचे नुकसान आहे. असं आणि इथे ठिबक होती तिला, त्याच्यानंतर म्हणजे ठिबक कपाशीची पण. आता हे झाड लहान होते तर आपण आता पण म्हणजे कपाशी पण घेतो त्याच्यात. आता तुम्ही कपाशी पास आहे, आता ही कपाशी जी आहे पण ती सुद्धा आता नेमन राहू देत नाही पाणी, इतकं पाणी. बरोबर. बघितलं का तुम्ही किती परिस्थिती? आता हे झाड आहे पण आता हे सगळं अशी परिस्थिती, पूर्ण झाडच असं पूर्ण वाहून गेलेले त्या ठिकाणी. तर शेतकऱ्याचं नुकसान एवढं मोठं नुकसान आहे की अक्षरशः जर तुम्हाला म्हणजे शेतकरी जगाल तर आपण जगणार आहोत, ह्याच्याकडे लक्ष असू द्या. आणि शासनानं येऊन खरोखर अशा शेतकऱ्यांचं दुःख बघण्यासाठी ह्या जाग्यावर आलं पाहिजे. खुर्चीवर बसून एसी मध्ये बसून असं पंचनामे होणार नाहीयेत. तुम्ही जाग्यावर या. खरोखरच ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे शेतकऱ्यांना. विनाकारण आपण शेतकरी राजा म्हणतोय, कॅमेरा पुढे बोट आहे का रे? आपण शेतकरी राजा म्हणतोय बरं का. जर आपण शेतकरी राजा म्हणतोय तर शेतकरी राजा म्हणतोय तर घरी खुर्चीवर बसून शेतकरी राजा होत नाहीये. तर शेतकरी राजाला तुम्हाला जर वाचवायचं झालं तर तुम्ही जाग्यावर या, त्याचं नुकसान बघा काय झालेलं आहे आणि त्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता पुरे पाय इकडे खडकाळच्या मध्ये, इकडे दाखवा, इकडे या, इकडे ये. या पाय सगळं हे पाय इकडे सगळं वाहून गेलेलं आहे. ये तू ये. हे पाय तुम्ही सगळे पाय खडकाळच्या मध्ये पाय दाखवा इकडे. आता हे पहा हे तुम्ही बघू शकता. ही पोलावरचे तार आहे ती. हे
आता पोलावरचे तार आहेत बघा, हे किती म्हणजे पोल म्हणजे खांब, आता खांब तर कुठे दिसत नाहीये, पूर्ण वाहून गेलाय तो. म्हणजे किती प्रवाह मोठा होता हे आपल्याला सांगायचं काय, किती प्रवाह मोठा होता. आता शेतकऱ्यांचं बघा, आता हे ठिबक म्हणता याला वाटतं ना, ते ठिबक म्हणता याला. आता हे पहा शेतकऱ्यांचं पहा, हे सगळं किती खर्च म्हणजे किती नुकसान आहे. आणि जर गव्हर्नमेंटनं त्यांच्या एक पट सुद्धा त्यांना काही मदत भेटणार नाहीये. जर त्याने जाहीर केलं असलं तर खरोखर तुम्हाला शेतकऱ्यांना वाचवायचे आहे ना, खरोखर शेतकऱ्याकडे जर लक्ष द्यायचं असेल ना, तर हे खरोखर त्यांची व्यथा बघा, जागावर या. जर तुम्ही हे स्वतः जर तुम्ही जागावर बघितलात ना, तर तुम्हाला कोणाला आम्हाला सुद्धा बोलायची गरज पडणार नाही. तुम्हाला एक माध्यमातून एक पत्रकार म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. हे तो दाखवण्यासाठी, हे दाखवा, कपाशी दाखवा, इकडे या. हे पहा कपाशी, हे पहा कपाशी, हे पहा. आता हे कपाशी दाखवून द्या, हे पहा कपाशी दाखवून द्या, पहा पुरेपूर. हे पहा आता हे बघा, इथे दाखवून द्या कपाशी, हे पहा. आता हे बघा कपाशी. आता काय ह्याला आता सध्या तुम्ही सांगायला काय हे पहा, सगळे पहा, सगळे ह्याला मातीत सगळे पुरे झाडे पण सगळं खराब झालेलं. हे पहा ते सगळं खराब होऊन गेलेलं आहे. आणि आता हे दाखवा सगळं त्यांना, किती करा पहा, त्यांना दाखवून द्या सगळे पुरे शेतातून वाहते. पहा किती वाईट परिस्थिती आहे. आता हे पहा शेतातून पाणी अजूनही चालू आहे. पहा अजून शेतातून पाणी चालू आहे. अजूनही शेतात पाणी चालू आहे, तर दाखवून देत. तुझं लक्ष इकडे राहतं रे थोडं. हो चल ठीक आहे. त्या पाय इकडे खरं जमीन दाखवून दे. त्या पाय जमीन म्हणजे हे जे दाखवतोय ना आपण, हे पुरं ह्याच्यावरची माती वाहून गेलेली आहे. पुरं हे दाखवून दे पुरे खालचा, हे पुरे हे माती वाहून गेलेली आहे. आता ह्या पहिले हे जमीन पाहिजे, हे पुरं झाड होते, हे पुरे झाड होते, सगळं वाहून गेलेलं आहे हे पुरं. आता मातीच वाहून गेलेली आहे, तर शेतकरी पेरणार कुठे, उगवणार कुठे, आणि त्याचा परिवार चालणार कसं, एवढी बिकट परिस्थिती आहे. आता पहा हा विहीर पडेल. आता हे जे आहेत ना, आता हे ते काय सांगतात, हे बांधकाम विहीर दाखवर पडा तिकडे, विहिरीचं ते विहीर पाहतो, ते झूम करते विहीर. त्या तुम्ही जे बघताय ना, ते विहीर आहे, त्याचं ते विहीर म्हणजे पाण्याचा प्रवाह किती मोठा होता, ते तुटून त्या प्रवाहामध्ये पहा इथपर्यंत आला. हे दाखवा इथपर्यंत, हे पहा हे इथपर्यंत येऊन गेलेला आहे. म्हणजे किती पाण्याचा प्रवाह जोरात होता आपल्याला त्यातून सांगायचं आहे. आता हे शेतकऱ्यांचे पूर्ण वाहून गेलेले आहे, पूर्ण खडकाळ जमीन आलाय पूर्ण. त्याची तुम्ही दाखवा कॅमेरामॅन, त्या लेवलला जमीन होती. तर विचार करा तुम्ही, किती जोरात प्रवाह असेल. आणि शेतकऱ्यांचं अख्खं मातीच म्हणजे जे जमीनच वाहून गेलेली आहे, फक्त त्यांच्याकडे उरलेला आहे खडकाळ जमीन. पहा किती पहा चेहरा यांचं बघू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी सिंदाड या गावामध्ये आलेलो आहे, की त्यांचं म्हणजे दुःख सांगेल तेवढं कमीच आहे. एवढी परिस्थिती शेतकऱ्यांची बिकट झालेली आहे. आता तुम्हाला मी जाग्यावर स्पॉटवर दाखवण्यासाठी आलेलो आहे. कॅमेरामॅन थोडस दाखवा कपाशी, हे सगळे बारकी एकदम दाखवा, किती नुकसान झालेलं आहे. हे पहा हे सगळे, हे पहा आता हे शेत, हे बघा हे. आता हे बघा तुम्ही, काय शेतकरी काय करेल ह्याचे बघा तुम्ही. एवढी परिस्थिती गंभीर आहे. पुरे तुम्ही ह्याच्याकडे हे सगळं दाखवून द्या एकदम. याचं हे पुरे शेताचे पुरे त्यांना म्हणजे किती नुकसान झालेले आहे. शेतकरी काय किंवा तो का असं घेऊन टाका. या पुढे या तो का पुरं कपाशी यांचे नुकसान. हे दाखवा, हे पहा, हे दाखवा तुम्ही दाखवा. हे किती म्हणजे परिस्थिती काय आहे, हे पुरं दाखवा तुम्ही. असं हे पुढं असं इथून म्हणजे जायची गरज पडणार नाही. असं कॅमेरा फिरवला तरी दिसेल सगळ्यांना. हे पुरं हे दाखवा. असं हे पहा, हे पुरं म्हणजे कपाशी झोपलेली आहे. म्हणजे पूर्ण कपाशी चिखल झालेली आहे. आणि शेतकऱ्यांचं सुद्धा जीवन चिखल झाल्यासारखं दिसून येते. तुम्ही बघू शकता. पाय दाखवा, दिमाग काय गडबड करू नका, हळूहळू दाखवून द्या. सगळं झोपलेलं हे पहा, हे कपाशी तुम्ही बघू शकता. हे पहा इकडे, हे पुढे इकडे दाखवा त्यांना. हे दाखवा, या इकडे दाखवा, इकडे दाखवा, चालू ठेवा. हे पहा, हे दाखवा कपाशी. हे पहा, हे पहा अशी परिस्थिती आहे या शेतकऱ्यांची. एवढी दैनंदिन अवस्था झालेली आहे. पण एवढंच नाहीये. आता हे झाले कपाशी. आता हे इतर सगळं गेलेलंच आहे, पाण्यात वाहून गेलेलं आहे. आता हे तुम्ही हे बघू शकता, माझ्याकडे धरा थोडंसं. आता हे तुम्ही हे बघू शकता. हे पुरेपूर आता हे सगळं वाहून गेलेलं आहे. सगळे हे कपाशी सगळी शेतकऱ्यांचं काहीच राहिलं नाहीये. तुम्ही पुढे बघा, अजून पुढं हे शेतकऱ्याची बघा, इथं काहीच नाही. पूर्ण माती सुद्धा शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहे.
तर आता ते उद्या चालून ते पीक उगवणार कशामध्ये असा मोठा प्रश्न आहे. तुम्ही बघू शकता हे काहीच राहिलेलं नाही, सगळं दगड ओपन म्हणजे उघड झालेले आहेत. थांबा, इथं इथं थांबून मी दाखवलं चालेल. हे पहिले दाखवा सगळं त्यांना. हे पुरं तुम्ही बघू शकता, पुरेपूर माती वाहून गेलेली आहे. दाखवा हे सगळं पुरे माती वाहून गेलेली. किती बिकट परिस्थिती आहे, किती वाईट परिस्थिती आहे. तर मी स्पॉटवर आलेलो आहे. जर शेतकरी मालक कोण आहे तुम्ही थोडस इकडे या. आता आपण सगळं आता व्हिडिओ केलेला आहे, किती नुकसान झालेलं आहे, काय झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना दिसेलच. पण एवढे बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, जर तुम्ही जर बघितलात, खरोखर बिकट परिस्थिती आहे. शासनाने ह्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दिवाळी जर यांची चांगली करायची असेल, गोड करायची असेल, तर शेतकऱ्यांनी इथे येऊन त्यांच्या बांधावर येऊन खरोखर जर पंचनामा केला तर तुम्ही सुद्धा त्यांना जे बी काही नुकसान असेल तुम्ही भरपाई देसाल. पण तुम्ही घरी बसून जर पंचनामा कराल तर त्यांना काहीच भेटणार नाही. खरोखर काय आहे ते तुम्हाला माहिती नाहीये. तर आपण शेतकऱ्याशी जाणून घेऊया की त्यांचं काय नुकसान झालेलं आहे, कितीचं झालेलं आहे, आपण त्याच्याशी बोलूया. पुढे कोण मालक तुम्ही आहेत का? याकडे या, तो काही बोला तुम्ही, काढचा नाही. बरं, आता आम्ही बघितलं तुमचं सगळं नुकसान झालेलं आहे. तर खरोखर म्हणजे कितीचं काय वासव, किती नुकसान झालं? माझी जमीन 10 एकर आहे. 10 एकर 14 गुंठा. बरं. त्याच्यातून नदी गेली, दोघी साईड आपलं, त्या साईडला पण आपले आणि या साईडला पण आपले क्षेत्र. बरोबर. पूर्ण क्षेत्र गेले, फक्त वरती 1-1.5 एकर वाचले थांबलेले आहे. आता काय करायचं काय नाही, आता ते सांगताय डायरेक्ट. तिथं आमच्या इथं याला आलाय मोबाईलला, कोणी सांगतं 1 एकर, कोण सांगतं अर्धा एकर, कोण जाऊ 10 गुंठे, असं सांगताय. आपले इथं शेत व्हायलेलं माझं. बरं, तुमच्यापर्यंत एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. आता मी सगळा व्हिडिओ घेतलेलाच आहे, तिथं दिसेल सगळ्यांना. पण तुमच्यापर्यंत इथं कोणी आलं होतं का? शासन, गव्हर्नमेंट कोणी आलं होतं? आले होते, निसे बघून गेली. काय काय सांगितले? काय पंचनामा झाला? पंचनामा झाला. मग पंचनामा झाल्यानंतर पुढे काय प्रोसिजर? काहीच नाही, तेवढंच केले. पंचनामा आले, ते बघून गेले, दुसरं काही सांगितलं त्यांनी. बाकीजण सांगताय आम्ही माती टाकून देऊ, कोणी सांगते दगड टाकून देऊ, कोणी काही सांगतो, कोणी सांगते बंद झाला. आता त्या दिवस बंद झालाय सर्व. बरं, खरोखर आपलं आता एवढं नुकसान म्हणजे असा एक अंदाजा किती नुकसान झालेलं आहे तुमचं? माझं कम्प्लीट 6 एकर वावर गेलंय. 8 एकर वावराचं ठिबका सहित गेलेलं आहे. आई वारली. आता काल आईने जीव सोडून दिला ते पाहून. बरोबर. तरी पण शासन कोणी मदत करायला तयार नाही, काही नाही. कमी आणि जे लिहतात ते बी आपण जे सांगितलं ते लिहायला तयार नाही अधिकारी. मग करायचं काय? आम्ही कोणाकडे जायचं? बरोबर. इकडे तर बघितलं तुम्ही किती गंभीर परिस्थिती आहे ही, की एवढं सगळं हे आता जे एवढं नुकसान झालेलं आहे, यांची आई वाढली किंवा एवढं नुकसान शेताचं झालं, एवढं असं घटना अशा आई वारली ना, कोणाला वाटत नव्हतं गावात की आई जाईल म्हणून. अचंबात पावसात घर पडलं. असं आहे का? हो. आजच्या पेपरला मोठीच बातमी सर त्यांची. सर, जे आपण यांच्या शेतात जाऊया, याचं शेतात माझं शेत बंदर आहे. तुमचेही म्हणजे असं लक्षात येईल काय परिस्थिती आहे. बघितलं का तुम्ही? शेतकऱ्यांची इकडे धरा, कॅमेरामॅन इकडे मोबाईल धरा. तुम्ही शेतकऱ्याची आता व्यथा ऐकला, थोडा त्यांनी सांगितले. एवढं नुकसान झाल्यानंतर त्यांच्या आई किती वर्षाची होती? आई म्हणजे वय काय असेल अंदाजा? असेल 60-65 वयाची आई असेल. एवढं नुकसान एवढं बघून त्यांना सुद्धा धक्का आला आणि जीव गेला. तर शासनाला खरोखर थोडं जर काही असं जर वाटत असेल ना, तरी स्पॉटवर येऊन शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा जर ऐकली तर त्यांना नुकसान भरपाई भेटावं आणि त्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे. जर तुम्ही शेतकरी राजा जर म्हणत असाल ना, तर खरोखर शेतकरी राजाकडे तुम्ही लक्ष द्या. शेतकरी राजा वाचाल तर आपण वाचू, आपण सगळे राहू. खरोखरच शेतकरी राजाची तुम्ही काळजी घेतलं पाहिजे. आमचं जे नुकसान झालं तेच सांगतो. आता माझ्या शेडवर 5 ढोरं होती, ते भगवंत कृपेने वाचलं तर मी लिहिलं नाही. जे वाचलं ते कशाला लिहायचं? आपण जे आहे तेच लिहितोय ना आपण. खरोखर किती प्रामाणिक असं शेतकरी बघितलं का तुम्ही? म्हणजे जनावर जेवढे वारले तेवढे प्रामाणिकपणा सांगतायत ते. आम्हाला जास्त द्यायची गरज नाहीये खरोखरच. आणि मी हे बातमी शासनापर्यंत जाईल, आमदारापर्यंत जाईल, तहसीलदारापर्यंत जाईल, प्रांतपर्यंत जाईल, ही बातमी जाईल. नक्की तुमची दखल घेतील. धन्यवाद. मी आता शिंदाड या गावामध्ये आलेलो आहे. त्यांची म्हणजे शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, काय नाही आहेत, आपण त्याचे जाणून गेलो. बाबा, तुमची काय अडचण आहे ती थोडस बोलून. आमची अडचण अशी आहे, नदीच्या पुला पलीकडे 3 किलोमीटर शेती आहे.
आणि 3 किलोमीटर पर्यंत शेती असल्यामुळे लोक मजूर मजूर लावायला जात मजूर कोणी यायला तयार नाही. रस्ता इतका खराब झालेला आहे, पायी सुद्धा चालता येत नाही. गारा आहे तिथे भरमसाठ आणि आजूबाजूला सगळ्या जाळ्या पसरलेल्या आहे. ट्रॅक्टरही तिथे जाऊ शकत नाही, बैलगाडी जाऊ शकत नाही आणि शेतातून माल सुद्धा काढता येत नाही. आता माल तयार आहे, काही मोसमीवाल्यांचा, फळबागावाल्यांचा, त्यांना ट्रॅक्टर सुद्धा नेता येत नाही, व्यापारी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, येऊ शकत नाही. अशी हाल अपेष्टा शेतकऱ्याची झालेली आहे आणि माल तो कसा आणावा हेच आम्हाला समजत नाही. आणि पूल वाहून गेलेला आहे संपूर्ण आणि पुला पलीकडे जाता येत नाही. 3 किलोमीटर पर्यंत आमच्या शेती, त्याच्यामुळे मजूर सुद्धा यायला तयार नाही. अशी अवस्था झालेली आहे सगळी शेतकऱ्यांची. सगळ्यात मोठं शिवार आहे साहेब, सगळ्यात मोठं शिवार आहे. 400-450 हेक्टर जमीन आहे तिथे पूर्ण. बघितलं तुम्ही, म्हणजे शेतकऱ्यांचं किती अवघड आहे. माल आहे, सगळं आहे आणि त्या नदीच्या पलीकडे सगळं आहे. त्याला म्हणजे पलीकडे जाता येत नाहीये, बैलगाडी जात नाहीये, मजूर कोणी जात नाहीये आणि एवढी अवस्था आहे. तरी कुठेतरी आमदार साहेबांनी तरी मनावर घेतलं पाहिजे किंवा शासनाने. आता परत यांचं असं म्हणणं गिरीश भाऊंनी पुढाकार घेतला पाहिजे. गिरीश भाऊच्या हे काम होऊ शकत नाही. तहसीलदार वगैरे निवेदन दिले काय? दिलेलं आहे, दिलेले 4 वेळा आमदाराकडे जाऊन आलेलं आहे. माझा मुलगा सुद्धा आलाय. आमदाराला विचारा तुम्ही कशासाठी आले? आमदाराला आम्ही तुमच्याकडे 4 वेळा आलेलो आहे रस्त्या मागणीसाठी. हा म्हणे तुमचा रस्ता झाला. रस्ता कोणता झाला? तो उमऱ्याचा पाणीचा मारुती इकडचा रस्ता झाला. तो सचिवालय मधून मंजूर झालेला आहे. आमदार साहेबांनी तो रस्ता मंजूर केलेला नाही आणि आता म्हणे आम्ही तुमचा आता फाईलवर घेतो बा तुझा रस्ता. बरं, आता हा जर रस्ता तुमचा जर ते करत नसतील तर पुढचं तुमचं पाऊल काय? पुढचं पाऊल आम्ही शेवटी आंदोलन करू आणि उपोषण करू. आमरण उपोषण करू कलेक्टर ऑफिस समोर. तहसीलने ऐकलं तर कलेक्टर नाही तर आता हिवाळी अधिवेशन येईल ना, नागपूरला अधिवेशन करू आम्ही मंत्रालयासमोर. खरोखर गांजाचं झाड लावलं माझ्या शेतात, पुरा पंचनामा करायला पुरा सिस्टम येईल. हे काम करायला सिस्टम काय येत नाही. गांजाचं झाड लावतो मी आता पुढच्या वर्षी 2-4 एकर गांजा लावून देतो. मग माझ्या शेतात पंचनामा येतील गे. बरं, पुऱ्या गाड्या येतील, गाडी वेळे लागून येतील आम्हाला. गांजाचं झाड लावलं का तिथं अशी पंचनामा करायला कमी येत नाही, रस्त्याचा पंचनामा कम करत नाही. खरोखरच आहे. आता सगळ्या शेतकऱ्यांची आपण काय अडचणी आहेत, काय व्यथा आपण सगळं ऐकलेलं आहे. खरोखर शासनाला थोडं जरी मनाची जाण्याची जर असेल तर त्यांनी त्या शेताच्या बांधावर जावं, त्यांचे प्रश्न जाणून घ्यावं आणि त्यांना तो रस्ता करून द्यावा. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, हा जर रस्ता झाला नसेल तर आम्ही आमरण उपोषण करू. चला, धन्यवाद, थँक्यू. जर का आमची मागणी मान्य नाही झाली शिंदाडवाशांची किंवा त्या शिवारातल्या शेतकऱ्यांची, इथे जर हा विषय मार्गी लागला नाही तर आम्ही 8 दिवसानंतर तिथे तहसील किंवा प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करू, आमरण उपोषण करू आम्ही. आता तुम्ही बघितलं सिंदवाडवासियांचा प्रश्न काय आहे. अक्षरशः त्या नदीच्या पलीकडे शेती आहे, गाव अलीकडे आहे, त्यांना शेतात जायला रस्ता नाहीये. जर तो रस्ता नाही झाला तर शिंदाडकर सर्व उपोषण करणार आहेत पाचोरा तहसील कार्यालयासमोर. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. मी आहे नरसिंग भुरे आणि आज मी खरोखर घरी बसून बातम्या करण्यापेक्षा, स्टुडिओ मध्ये बसून बातम्या करण्यापेक्षा तर यांची शेतकऱ्यांची खरोखर काय व्यथा आहे, काय कथा आहे, मी स्वतःहून त्या शेतामध्ये आलेलो आहे. शासनापर्यंत ही बातमी गेली पाहिजे, शासनानं बघितलं पाहिजे. खुर्चीवर बसून एसी मध्ये बसून त्यांना काही समजणार नाहीये, म्हणून मी खरोखर या शेतामध्ये आलेलो आहे. तुम्ही आता हे बघू शकता की हे मोसंबीचं झाड आहे. आता हे मोसंबीचं झाड आहे, किती नुकसान झालेलं आहे हे तुम्ही दाखवू शकता. हे पहा इकडे, हे पहा किती नुकसान झालेलं आहे. हे खाली या जवळून दाखवा, हे एकदम जवळ येऊन बी दाखवलं चालेल आपल्याला. म्हणजे खाली किती नुकसान झालेलं आहे. ये बेटा पुढे दाखवत चल. हे पहा सगळे हे जे आहे ना, तुम्ही हे बघा किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. बघा आता हे काय यांचा फायदा असेल. आता तुम्ही याला वरी सुद्धा बघा, तुम्ही हे सुद्धा आता हे पाहिजे. आता हे सुद्धा झाडालाच होतं एवढं, म्हणजे किती खराब झालेलं आहे. आता हे मोसंबी काय कामाची आहे? आता काहीच नाहीये. बरं, एकच नाही, प्रत्येक झाडाखाली तुम्ही बघू शकता. दाखव बेटा, सगळीकडे दाखव. हे सगळं हे पाहिजे. आता हे सगळं मोसंबी आहे, खाली जवळून दाखव सगळं व्यवस्थित. म्हणजे किती नुकसान झालं हे शासनाला समजलं पाहिजे की खरोखर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे का नाही. त्यासाठी आपण हे दाखवत आहे. दाखवू शकता तुम्ही हे पुरं. हे पहा इकडे तर बघा. आता हे सगळं हे दाखवा तुम्ही इकडे. हे पहा, हे दाखवा तुम्ही. हे पहा सगळं
वरतीच होतं ते अजून. हे पाय सगळे दाखवू शकता इकडे. हे पायच्या खाली बघा किती पडलेलं आहे. हे पाय हे सगळं हे बघा पुढे हे पाय सगळे खाली दाखव. हे सगळं हे पाय सगळं हे सर्व 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 किती नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता. नुकसान झालेलं आहे. तर आपण आता शेतकऱ्यांचे जे मालक आहेत आपण त्यांच्याशीच विचारूया की आपलं काय नुकसान झालेलं आहे, अंदाजे किती झाला असेल, त्यांच्याशी आपण संपर्क साधून घेऊया. तर तुम्ही मालक आहेत शेताचे? बरं. तर आपलं असं की आता आम्ही बघितलेले आहे खरोखरच आम्हाला म्हणजे हे तुमच्या शेतकऱ्याचे जे नुकसान झालेलं आहे ना सांगणं कठीण आहे. परिस्थिती नाजूक आहे. आम्ही स्वतःहून बघतोय शेतामध्ये येऊन. तर अंदाज आपलं काय नुकसान झालं असेल तेवढे मोसंबीचं सांगू शकता? जास्त अति पाण्यामुळे हे डास लागताय आणि त्याच्यामुळे फळ गळ होते. तरी आमचा अंदाजे तरी 1.5 ते 2.5 लाखाचं नुकसान आहे. बघितलं का किती नुकसान झालेलं आहे? कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तर त्यासाठी तर मी हा शेतकऱ्यांचा मुलगाच आहे. त्या अगोदर ज्याचे जे बोललं त्यांचे वडील होते, आता त्यांचा मुलगा आहे. आता हे सर्व दृश्य आम्ही बघितलेलं आहे. जेवढं तुमचं नुकसान झालेलं आहे आता सगळ्यांना आम्ही शासनापर्यंत जाईलच ते आणि आपण दाखवण्यासाठी स्वतः इथं आलेलो आहोत. तर खरोखर आपलं नुकसान काय झालं असेल अंदाजे? आता हे मोसंबी गळाचं नुकसान जे झालंय आमचं हे साधारणपणे आमचं 5 ते 10 टन माल पडून गेलाय. जो आहे आता तो 4 ते 5 टन माल उरलाय. मागच्या वर्षी आम्ही 4 लाखाची मोसंबी दिली होती. या वर्षी आम्हाला फक्त मोसंबी व्यापारी येऊन मागून गेला 1.5 ते 2.5 लाख रुपयापर्यंत तिची मागणी केली व्यापाऱ्यांना. तेवढ्या रुपयामध्ये आमचा खर्च मोसंबीचा जो लागलाय तो सुद्धा निघत नाही. आणि जे आता आहे जो राहिला आमचं तिकडचं शेती नदी काठीचे शेत होतं आमचं तिथं गेलं पण जे आहे आता हातामध्ये येईल ते सुद्धा पाणी राहू देत नाही. बघितलं का किती म्हणजे वाईट परिस्थिती आहे. जे व्यापारी आले त्यांनी ठरवलं की आम्हाला ही मोसंबी म्हणजे खरेदी करायची होती. त्यांनी 1.5-2 लाखात काहीतरी मागितलं. शेतकऱ्यांना परवडत नव्हतं तर त्यांनी त्यांना दिली नाही. आणि निसर्गाचं कोप बघा की वरून असं म्हणजे अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि ह्यांच्या जे हातात आहेत ते पण चाललं गेलं. तर शासनाने येऊन इथं यांचा पंचनामा करणं गरजेचं आहे. यांना शेतकरी आहेत, शेतकरी जगेल तर आपण जगू, नाहीतर आपली ही परिस्थिती वाईट आहे की आज आपण म्हणतो शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे, खरंच नाही केली पाहिजे. पण जर करायचे नसेल तर आपल्याला सगळ्यांना म्हणजे जे शासन असेल आपण असेल यांच्यासोबत थांबणं गरजेचं आहे आणि तुमचे नुकसान भरपाई जे झाले असेल ते भेटणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल घरी खुर्चीवर बसून हे नुकसान झालेलं नाहीये तर हा व्हिडिओ आहे, मी जागेवर व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्ही माझ्याकडून व्हिडिओ घेऊ शकता. जो पंचनामा करायला तलाठी असेल तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, मी त्यांना व्हिडिओ पाठवतो की खरोखरच म्हणजे पंचनामा केलाय का न केलाय. घरी बसून पंचनामा नाही होत. या जाग्यावर येणं, शेतात येणं, या चिखलात येणं, एक आज आम्ही पत्रकार म्हणून आज आमची जबाबदारी आहे आणि पत्रकार म्हणून आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. आज यांची व्यथा कथा ऐकण्यासाठी आलेलो आहे. पण शासनानं काय येऊ नये, काय यांचं बघू नये, तर बघितलं पाहिजे आणि तुम्हाला न्याय भेटेल असं आम्ही आशा करू आणि तुम्हाला भेटेल. धन्यवाद. तुम्ही हे बघू शकता दृश्य, हे विहीर आहे. विहीर कमीत कमी म्हणजे 40 ते 50 फूट ही खोल होती. तर हे आज शेतकऱ्यांची विहीर आज पुरेपूर म्हणजे पूर्ण बुजली गेलेली आहे. पूर्ण माती जाऊन पापर सगळं गाळ मध्ये पूर्ण बसलेलं आहे. आता शेतकऱ्यांना हेच जर गाळ काढायचं म्हटलं, हेच जर खर्च म्हटलं तर किती वाईट परिस्थिती आहे. हे असं पंचनामा आणि त्यासाठी शासनानं येऊन जागेवरून पंचनामा केला पाहिजे. या विहिरीचा मी फोटो कॉपी काढून सनी जिओ टॅगचा फोटो काढून सनी त्यांना ते माझा जो पंचनाम्याचा जो फॉर्म होता ना त्याला जोडला होता मी. पंचनाम्याचा फॉर्मला मी विहीर जोडलं होतं ना ते आलं पाहिजे होतं त्याच्यामध्ये असं शेतकऱ्याचं नुकसान व्हायलंय त्याच्यामध्ये काही झेल नाही. फक्त तुमची जमीनचे नुकसान व्हायला तेवढं झेल आहे. बघा ही 40 ते 45 फूट विहीर होती आमची. आम्ही तिला बांधकाम नाही केलं होतं पण पाण्याचा फ्लो आता 40 ते 45 फूट नदी खोले विहीर नदी पण इतकीच खोले तर इतकं पाणी वर येईल म्हणून असं आम्ही म्हणजे तुम्ही आता लहानचा मोठा झालो इथे मी कधीच पाहिलं नव्हतं आवड पाणी. असं पाणी येऊन राहतो पुरा गाळाला हा पुरा गाळ येऊन जाईल. आता पाहिजे लाकडं लुकडं जे येईल ना साहेब दुसऱ्या जागा आपलं ते लाकडं कधी होते नाही. म्हणजे हे आता तुम्ही जे बघताय ना दृश्य हे आता विहीर होती पुरे वाहून सगळं वाहून आणि ते तुम्हाला आतमध्ये जे तुम्हाला ते लाकडं दिसतायत ना ह्या शेतकऱ्याचे लाकडं नाही. ते
हे तिकडून वाहून आलेले आहेत, कोणाच्या त्यांना सुद्धा माहिती नाहीये. आता विहीर बुजून गेलेली आहे. शेतकऱ्यांचं म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे, तरीही इथे येऊन पंचनामा होणं गरजेचं आहे शेतकऱ्याचे. इकडे दाखवा आता शेतकऱ्यांचे की किती दाखव, कपाशी दाखव खाली, आम्हाला नका दाखवटल्यास हे कपाशी दाखवून दे. हे पहा आता हे कपाशी, आता हे बघ, हे दाखवा इकडे. आता हे बोन असून बी काही उपयोग आता उगून गेले ते कोंब काढले ते त्याच्यातून. आता पाय सगळे हे पाय सगळं खराब होऊन गेले. आता बोर्ड काय कामाचं आहे मला सांगा तुम्ही. म्हणजे खरोखर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि सगळं दाखवा पुरे, हे पुरे किती म्हणजे किती पाण्यात आहे हे पण दाखवा. पडा जवळ, हे जवळ शूटिंग घे पडायचं, दाखवून दे पाण्यामध्ये किती कपाशी आहे इकडे. हे पा दाखवून द्या, हे पाय पुरं पुरे, हे पा सगळे ह्याचं दाखवून द्या पाण्यामध्ये किती आहे. आणि सांगायचं जर गेलं असं आहे का, म्हणजे कपाशीमध्ये बी लावलेले होते. हा कपाशी या वर्षी लावले होते आम्ही. बरोबर. 70 रुपये कलमचे कलम आहे साहेब, 150 कलम जायला आमचे. बापरे बापरे. 100 कलम तुमच्याकडे 7,000, आपलं 7,000 रुपये होती. असं आहे का. बघितलं का शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे. आता हे नदीच्या काठी जेवढे शेती आहेत, जेवढे बी शेतकरी आहेत, त्यांची पूर्ण म्हणजे जमीनच वाहून गेलेली आहे. कोरडवाहू म्हणजे पूर्ण खडकाळ राहून गेलेला आहे. वाईट परिस्थिती आहे. उद्या जर त्यांना काही उगवायचं म्हटलं, अन्नधान्य, तर वाईट परिस्थिती आहे. तर शासनाने खरोखर त्यांना नुकसान झालं असेल तर त्यांना भरपाई देणं गरजेचं आहे. चला, तुम्ही आता हे बघू शकता शेतकऱ्यांचा हा रस्ता, हा शेतकऱ्यांचा रस्ता होता. हा जाण्या येण्याचा हा शेतकऱ्यांचा रस्ता होता. हा पूर्ण म्हणजे रस्ताच वाहून गेलेला आहे. हा तुम्ही बघू शकता, हा पूर्ण रस्ता वाहून गेलेला आहे. आता शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी आता अक्षरशः रस्ता बंद होऊन गेलेला आहे. आता तुम्ही हे बघू शकता इथून या शेतकऱ्यांचं, या इकडे कॅमेरामॅन दाखवा तुम्ही इकडे, हे पुरे जमीन पहा त्यांची किती परिस्थिती बेकार आहे हे तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी. आपण जिथे उभे आहे ना साहेब, इथे माती होती, इथे सुद्धा जमीन होती. आता हेच त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांचं असं आहे की हे सुद्धा त्यांची जमीन होती या ठिकाणी. बघा तुम्ही, हे पुरं खडकाळ आहे, पुरं खडकाळ म्हणजे त्यांची काळी माती वाहून गेलेली आहे. काहीच करू शकत नाही साहेब आम्ही. आता अशी काय उत्पन्न घेणार आहे मला सांगा तुम्ही. बरोबर आहे, एकदम त्यांचं बघा परिस्थिती अशी आहे. दाखवा त्यांना हे पाच जमीन अशी, जशी पलीकडे जमीन होती ना, दाखवा इकडे पुढे दाखवा. हे पुढे जमीन पलीकडे दिसते ना तुम्हाला, अशी जमीन होती. आणि त्याच्यानंतर आता हे, आता तुम्ही बघू शकता, तुम्ही पलीकडे जमीन तुम्हाला कशी दिसते. आता हे दाखवा किती खडकाळ आहे पाहता. म्हणजे ह्याच्यावरची पूर्ण माती जशी होती तशी वाहून गेलेली आहे. आता पुरं खडकाळ जमीन आहे. आता शेतकरी राजा याच्यावर काय पेरेल आणि त्याचं घर परिस्थिती कसं काय चालेल. तर इथं शासनाने येऊन लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं काय नुकसान झालं असेल तिथं येऊन त्यांची भरपाई केली पाहिजे. त्यांची व्यथा आणि त्यांनी परत येऊन जाणून घेतले पाहिजे. हे तुम्ही दाखवा, शेती आता हे पूर्ण पाणी थांबलेलं आहे. पहा आता पुरे शेती, हे पाय सगळं पूर्ण, हे पूर्ण वाहून गेलेलं आहे. पुरं हे सगळं तुम्हाला शेती पुरं तुम्ही बघू शकता. या इकडे, या पुढे आपण दाखवू. बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे सिंदाड या गावामध्ये. मागे ढगफुटी झाली, अतिवृष्टी झाली. या सिंदाडमध्ये खूप काही नुकसान झालेलं आहे. रात्री परत जोरात पाऊस झाला. तर त्यासाठी म्हणजे एक पत्रकार म्हणून घरी बसून किंवा मी स्टुडिओमध्ये बसून बातमी देणं ते चांगलं नाहीये. खरोखर शेतकऱ्याची व्यथा आणि कथा आणि जाग्यावर जाऊन त्याचं नुकसान काय झालेलं आहे ते मी इथं बघण्यासाठी आलेलो होतो. आणि खरोखर मी पूर्ण शेतामध्ये जाऊन सगळ्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे. किती नुकसान झालं, खरोखर नुकसान झालेलं आहे. तर आता मी माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्याला दिसेलच आणि मी तो व्हिडिओ दाखवणारच आहे. पण खरोखर आणखीन आपण ह्या गावामध्ये त्या गावाच्या जनतेकडून, त्या नागरिकांकडून आपण त्यांची व्यथा आपण ऐकून घेऊया. काकासाहेब नमस्कार. खरोखर म्हणजे आपलं आता नुकसान काय झालेलं आहे सिंदाड गावामध्ये ह्या अतिवृष्टीमुळे, तुम्ही बोलून. बरेच ढोरं गुरं वाहून गेले, काही मरून गेले, हो, काही शेती खरडून गेली, काही पूल वाहून गेला. आणि आता जायचा रस्त्याचा एकदम प्रॉब्लेम आला. माल काढायचा आहे, कपाशी मोसंबी हे काढायची, पण निघत नाही, मजूर नेता येत नाही. हो, आणि तो रस्ता आमचा धाकट पिंपळगाव म्हणून होता, वरसाड्याकडे जाणारा तो रस्ता आहे, तो होत नाहीये. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे आमच्या पैसे आहे आणि आमची मागणी आहे. खरोखरच
मी ते शेतात मी तर कधी शेतात जात नाहीये, पण आज मी शेतकऱ्यात बातमी घेण्यासाठी गेलेलो होतो. अक्षरशः त्या नदीमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ दिसेलच, तुम्ही तो व्हिडिओ बघसालच, तुम्हाला दाखवेल मी आज कधी नाही एक वेळेस गेलेलो आहे. कसं गेलेलो आहे मी माझ्या जीवाशी मला माहित आहे किती घाबरत गेलेलो आहे, जीव मुठी धरून गेलेलो आहे. मी जर एक दिवस असा जर प्रवास करत असेल तर खरोखर हे शेतकरी जे आहेत ते दाखवा इकडे, हे पुरे शेतकरी आहेत, हे पुरेपूर हे जाणारे आहेत, शेताकडे आहेत. आणि दाखवून द्या सगळ्यांना, यांना हे सगळे शेतात शेतकरी आहेत पुरे. तर आज जर त्यांची शेती पुरेपूर त्यांची शेती ह्या त्या नदीच्या पलीकडे शेती आहे. जर त्या म्हणजे आज जनावर त्यांचे सगळे जे बी असतील ते आज गावामध्ये आहेत. जर त्यांना शेतात जायचं जर म्हटलं तर ते नदी पार करावं लागेल. आणि ते नदी तुम्हाला दाखवतो किती बेकार आहे, किती घनिष्ठ आहे, किती घाबरावं लागतं. तुम्हाला नदीचा व्हिडिओ दाखवेलच मी. खरोखर आता त्या शेताच्या त्या नदीच्या पलीकडे शेती कोणाकोणाची आहे? तुमचीच आहे. बरं, खरोखर तुम्ही शेतात जात असताना काय वाटतं तुमच्या जीवाशी, तुम्हाला काय कळलं? माझ्या पक्षी दादा ते समोरचे भाऊ बसलेले होते, त्यांना बघितलं. दादा आम्ही आलो ना तिथून, त्यांना बघितलं. बरोबर आहे का? ओके. मला माहिती नाही तुम्ही बसलेले होते, मी बोलले असते तेव्हाच. पण कशी आले, मी माझा पाय सरकला होता, मी तर पडणारच होती. पण झोळ सांभाळून घेतला, माझा पुतण्यासोबत होता म्हणून ते आणली. एक वर्षी मी पडून सनी माझ्या कमरात घ्या दादा, मी एक सारा पण तुम्हाला पाठवून किंवा दावीन तुम्हाला मी. हा सर असता तर तुम्हाला समजतं, तसं पाहून घ्या. कसं आहे, तुम्ही पाहिलं तर मला समजतंय. अजून कोणाकोणा शेतात तिथे पूर्ण शेतीवाली तिकडे. मग आता तुम्ही शेतात जाताय की नाही जाताय? दीड महिने झाले घरी आम्ही. कस काय जाते ना, कस काय आणते ना. आता पाऊस पडतोय, आम्ही कापूस कसा काय आणा. बरोबर. कपाशी तर लम्बी झाली पण जेवढी तेवढी. बरोबर. मोसंबी तोड्याची पडली आहे, त्या गाडी जायला जागा नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं आहे की नदीच्या पलीकडे जाणं कठीण आहे. नदीत पाणी आहे, ते सगळे म्हणजे शेतकऱ्यांना जाता येत नाही. जाणं म्हणजे कसरत आहे, जीवाशी खेळणं आहे. यांची शेतात आणि आता जनावर गावात आहेत. जर त्यांना शेतात जायचं असेल तर शेतामध्ये जाता येणार नाही त्यांना, एवढी गंभीर परिस्थिती आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काय आता अडचण शेतात जाण्यासाठी कोणी आम्हाला रोड पाहिजे नाही. प्रशासनाला ही विनंती आमची की आम्हाला रोड करून द्यावा, काहीतरी त्याच्यात भरती टाकून सनी आम्हाला रोड तयार करून पाहिजे, रस्ता पाहिजे ना आम्हाला. आम्ही विचार करतो का कसं शेतात जायचा विचार करून पाय कुठे द्या ते सुद्धा विचार करावा लागतो आम्हाला खाली. एवढं परिस्थिती खराब आहे. म्हणजे आम्ही जायला 1 महिना झाला शेतात गेलेलो नाही दादा. डायरेक्ट शेंगा उडीद मूग सर्व तिथे सळले, पण आम्ही शेतात नाही गेलो. सारा आणि काहीच काम करावं म्हणजे जाऊ वाटत नाही शेतात. डायरेक्ट माणसाला विचार करतो काही कस काय जा शेतात बा. मोठे मोठे गड्डे पडलं तर डायरेक्ट माझ्या कंबर मुडी रस्ते झालेले. हात पाय तुला तर बाहेर नुसतं असं जाता पडून जात होतं सरकून. गाडी जर पुढची गाडी जर मागते बाहेर जायला रस्ता राहत नाही, बाहेर तर उभं राहणं होतं. एका साईडला सुद्धा जागा नाही ना आम्हाला, तिथं अजिबात जागा नाही. पहिलं काय रस्ता अर्जंट करून घ्या तुम्ही. इकडे दाखव रे. हा अर्जंट आम्हाला मागणी, पहिला अर्जंट रस्ता लवकर पाहिजे, लवकरात लवकर ती मागणी आहे आमची. कारण की आमचे लहान लेकर आहे, आमच्या जीवात धोका ठेवून आमच्या शेतात जायचं कसं काय जायचं आम्ही. आमचे डोरं बैल उपाशी मरायला आले, सगळं आमचे वाहून जायला सगळं पाण्यात, सगळं पाण्यात वाहून जा म्हणून. बरोबर. आता यांचं असं म्हणणं आहे की शेती नदीच्या पलीकडे शेती असल्यामुळे जनावर सुद्धा आता गावामध्ये आहेत, ते पलीकडे जायचं कसं. लेडीजला तर बायना तर जाताच येणार नाहीये, आणि जाणं म्हणजे जीवाशी खेळणं आहे. जर असं काही घडलं एक शेतकऱ्याच्या सोबत तर त्याला जबाबदार कोण राहील? तर तात्काळ शासनानं किंवा जो बी असेल जबाबदार त्यांनी तिथं येऊन जबाबदारी तोच व्यक्ती असेल. आणि अजून कोणाला काही बोलायचं आहे का तुम्हाला? अजून कोणाला काय अडचण असेल बोला ना. काय बोला तुम्हाला काय अडचण? आमचा रस्ता आम्हाला लवकरात लवकर सुधारवून द्यायचे एवढी आमची मागणी आहे. आमचं सरकारने आमचं मान्य करावं, आम्हाला एवढी विनंती फक्त बस. प्रत्येकाचं असंच म्हणणं आहे त्यांचं. आमचं म्हणजे आम्हाला शेतात जायचं, पाय कुठे द्यायचा हे विचार करावा लागतं. पहिल्यापासून तसाच रस्ता आमच्या भरपूर दिवसापासून दिवसाचा आम्ही सांगतो काय रस्ता व्यवस्थित करा, पण कोणीच कानावर धरत नाही. पूर्ण आम्ही डायरेक्ट विचार म्हणजे सर लेडीज विचार करतो कसं जायचं, काय जायचं. गाडी ट्रॅक्टर गेला तर आपल्याला पाय द्यायला जागा सुद्धा राहत नाही त्या रस्त्यावर. एवढ्या परिस्थिती नाही येऊन जाल त्या रस्त्याची. खरोखरच आहे. मी स्वतः तिथे गेलेलो आहे, मी व्हिडिओ काढलाय, तुम्हाला व्हिडिओ दिसेलच ते किती परिस्थिती गंभीर आहे. शेतकरी तिकडे जाऊ शकत नाहीये. पण अजून परत मला आहे ना, जे आता अतिवृष्टीमध्ये
आणि जे ढगफुटी झाली होती, खरोखर नुकसान काय झालेलं की तो कोणी सांगेल का इथं अजून कोणी कोणी बोलेल का? आम्हाला आमचं हे वावर ते माती टाकून द्या एवढी आमची विनंती आहे. काय झालंय तुमचं? भरपाई करून द्या. पूर्ण शेत चालला जाईल आमचं सगळी माती, ते माती आम्हाला टाकून द्यावी. बरोबर. बरं, अजून कोणाच्या काही समस्या आहेत का? कोणाचं नुकसान? या पुढे या पुढे. आम्हाला 1 रुपया नाही भेटला चालतो, आमची जी जमीन वाहून गेली ना, बरं थोडस आमची जी जमीन वाहून गेली ना ती जरी शासनाने तयार करून दिली आम्हाला तर भरपूर आहे. आम्हाला शासनाच्या 1 रुपयाची गरज नाही. आज रोजी आमच्या प्रत्येकाच्या शेतात 20-20, 25-25 लाख रुपयाचा माल आता ऑलरेडी आहे तिथे. जो माल माल घ्यायला जायचं कसं शेतात, तो माल काढू शकत नाही आम्ही बाहेर. किशोरप्पांनी आम्हाला निधी दिला होता. 6 महिन्यात तो पूल राहिला आणि 6 महिन्यात तो पूल वाहून गेला. कमिशनवाल्यानं कमिशन खाऊन घेतले, सगळं होऊन गेलं. मग आता कसं काय चालणार नाही कामाच्या पुढे? आम्ही किशोरप्पाकडे 4दा निवेदन दिलं, शेतकरी 4दा गेले. किशोरप्पा साहेबांनी पाहिलंच नाही शेतकऱ्यांकडे. मग कसं चाललं? कसं जायचं? त्याच्या अगोदर तुम्हाला तर पूल बांधून दिलेला होता. मग कमिशन बेसवर काम होतं ते 6 महिने पूल होता तो एका वर्षात होऊन गेला. 6 महिन्यात तो पूल नसलेला पूल होता आम्हाला. तो पूल जर नसताना तरी आम्ही गेलो असतो. आता पूल खराब झालाय. तो पूल करून जर आता बोगस काम करून तिथे शेतकऱ्यांना पण जाता येत नाही आणि गाडी बैल पण जाऊ शकत नाही. ट्रॅक्टर सोडा, गाडी बैल माणूस वैपाई माणूस जाऊ शकत नाही. आमची फक्त एकच इच्छा आहे की शासनाने तो पूल बनवून द्यावा. जर शासनाने तो पूल बनवून नाही दिला तर आम्ही तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू. आम्हाला तात्काळ तो पुलाची गरज आहे. आज 6 महिने राहिला तो पूल. 6 महिन्यानंतर पूल पडतो का हो? यांना कमिशन बेसवर कामं घेतले, तो कमिशन बेसवर पूल वाहून गेला. कमिशन वाल्यानं कमिशन खाऊन घेतले. शेतकऱ्यांची एवढी पैदा झाली ती शेतकऱ्या जात आहेत. अक्षरशः बाया साड्या वगैरे करून सध्या नदीने मरू आल्या त्या बाया. किती वाईट परिस्थिती आहे खरोखर. जर ते बांधकाम, ते पुलाचं बांधकाम झाला, बांधकाम केल्यानंतर 1 वर्षामध्येच तो पूल तुटतोय. खरोखर ह्याला लाज वाटली पाहिजे, जो बांधणारा असेल त्याला पण. आणि जर तिथं कमी जास्त जर काही झालं असेल किंवा ह्यांचं कोणी झालं तर तोच जबाबदार राहील. आणि आता खरोखरांची व्यथाच्या तोंडून ऐकूया आपण. काय कोणते बोलणार ताई? बोला. बोला. इथं सिंदाडी ते हे शेतात जाणारे हे पूल आहे, हे दसून जातं घडी घडी. हे सरकार काय करते मग? नुसतं खाऊ खाऊ काय करतंय सरकार? हे बांड्यांना काम करून हे करून टाकलेले आहे. पूल मंजूर झाला होता पण 30च ठिकाणी पूल देण्यात आलाय. मग आम्ही हे शेतकऱ्यांनी काय करावं? नाही तर आम्ही उपोषणला बसणार आहे. आता तुम्ही आता शेतात जाऊ शकता का? नाही, आता काही शेतात जायची तशी परिस्थिती पण नाहीये. तर सर कधीची सांगताय रस्ता मंजूर झालेला आहे, रस्ता मंजूर झालेला. कधी रस्ता? अजून रस्ता झालेला आणि किती वर्षापासून चालू रस्ता झालेला आहे, रस्ता झालेला पण रस्त्याचा अजून काहीच ठिकाणा लागत. भरपूर दिवसाचे आमचे सर्या भाऊला सांगा, मग सांगा तुम्ही कोणाला तरी, त्या किशोरप्पाला पण सांगा. कोणीच कानावर धरत नाही दादा ही गोष्ट. बरं, तिथं पुलाची मागणी कोणाकडे केली का तुम्ही? कोणाला पुलाकडे 4-5 वेळेस पुलाची मागणी झालेली आहे. हा विषय कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलेला आहे पुलाचा, पण अजून कोणत्याच गोष्टीचा ठाव ठिकाणा नाही तिथे. ना इस्टिमेट झालेलं आहे, ना वर्क ऑर्डर झालेली आहे. फक्त कागदावर सांगतात ते पुढारी की बाबा झालेला आहे तुमचा पूल, मंजूर आहे, मंजूर आहे, मंजूर आहे. कोणाकडे तुम्ही कळवलेलं आहे? सगळीकडे वर कलेक्टर ऑफिस पर्यंत, सगळे PWD ऑफिस, तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कळवलेलं आहे. पुढाऱ्यांना पण सांगितलेलं आहे. आता मी म्हणजे कधी पाय ठेवला ना मला म्हणजे खाली पडते सर, एवढं चिकन डायरेक्ट त्या ठिकाणी. चिकन डायरेक्ट असं मी स्वतः जाऊन बघितलेलो आहे त्या ठिकाणी. हो, मी तिथे स्वतः जाऊन बघितलेलं आहे. आता मी जेवढ्या आता नागरिकांची, शेतकऱ्याची मी व्यथा ऐकून घेतलेली आहे. खरोखर त्या नदीच्या पलीकडे जाणं कठीण आहे आणि जायचं असं तर जीवाशी त्यांना खेळावं लागतं. आणि उद्या चालून यांच्या जीवाला खरोखर त्या नदीमध्ये जर थोडा जरी पाय घसरला तर तो वाहून जाऊ शकतो. आणि जर ह्याला कमी जास्त, आता यांनी सांगितलेलं आहे सगळ्यांना, जेवढं शासनाला आहे त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांना कळवलेलं आहे. एवढं जर सांगून जर कोणाची कमी जास्त जर कोणाची जर घटना घडली तर जबाबदार तेच असतील. आणि ही बातमी मी तुमच्यासाठी स्वतः शेतात, मी एक पत्रकार म्हणून मी स्वतः शेतात गेलोय, मी स्वतः पाण्यात उतरलोय, मी स्वतः जीवाशी खेळलोय. ते मला माहित आहे. मी 1 दिवस आलेलो आहे तर मी किती घाबरत गेलो ते मला माहित आहे. आज शेतकरी राजा तो पूल चालू आहे. आता पुलामुळे तो धसलाय.
आता आम्हाला मदत व पुनर्वसन मधून तो तात्काळ करून द्यावे एवढी गिरीश महाजन साहेबांना आमची तळतळीची विनंती आहे. त्यांनी अर्जंट करून द्यावे मदत व पुनर्वसन मधून करता येईल तो पूल. आम्ही शेतकरी पिपरी निमखिडी रस्त्यानं असं फेऱ्यानं जातो सर, गाड्या लावतो तर पायपा जातो निमखिडून नसं ताना पडत सर शेतात. मार्ग सांगायला आम्हाला चिंता पडून गेली. आमच्या शेतात मजूर सुद्धा आहेत नाही. आम्हाला असं वाटतं भावडं इकून टाका, तुम्हाला दान करून द्या का मंदिराला, काय गरीब असं वाटतं मला. माझी परिस्थिती झाली. पुलाचीच गोष्ट नाहीये, पूर्ण रोड येते. पण नारायण काकाच्या शेताला रोड पाहिजे दादा आम्हाला. बरोबर तिथलं पाहिजे, नुसतं पुलाचीच गोष्ट नाहीये. हो, नुसत्या पुलाचीच नाहीये. तुम्ही म्हणता नुसतं पूल, नुसत्या पुलाचीच नाहीये. मग आम्ही मेलो करावं काही करू काही गुलाजी. आम्हाला असं वाटतं शेतात गेला म्हणजे घरी येते का नाही काही आमचा भरोसा नाहीये. पण शेतात लोक पाहिजे ना आम्हाला. बरोबर नारायण काका शेतात वावरात जाता घरी व्यवस्था त्यांची गॅरंटी नाही की आमचे मुलं माणूस घरी येईन म्हणून नाही. एका दिवशी माझा माणूस पाण्यात पडून गेला, मोबाईल पडून गेला. मी ना फोन लावला माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी फोन लावला. फोन सुद्धा उचलत नव्हते. मी म्हटलं मुलाला जाऊन बघतो, तर मुलगा गेला. ते तिकडून येत होते, पाण्यामध्ये पडून गेले. मोबाईल पण पडून गेला माझा. माझा नवऱ्याचा कस काय फोन लावतील ते. बघा किती घनिष्ठ परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. गेले होते ते डोरवाच उपाशी मरतील का आमचे. म्हणजे शेतकरी जरी शेताकडे गेला तरी त्या बायांचं त्यांना, त्या शेतकऱ्यांच्या बायांना विश्वास नाही की माझा नवरा घरी येईल का. किती किती म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे. वाहून गेली, फुलं पण वाहून गेली तिकडचे. रस्त्याने यायला जायला जागा नाही. बाया नाही जाणार, 1 महिना जाणार नाही, 2 महिने जाणार नाही. माणसाला तर जावंच लागतं ना. बघितलं तुम्ही किती किती म्हणजे परिस्थिती किती घनिष्ठ आहे. म्हणजे यांचे जर नवरा जर शेतात गेला तर घरी येईल का यांची शाश्वत नाहीये. त्यांनी पडला त्यांची म्हणजे त्यांच्याकडे बघत आहे ते घरी कधी येतील, कारण त्याचं तिथं म्हणजे परिस्थितीच तशीच आहे. ठीक आहे, मी हा व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचेल, शासनापर्यंत जाईल आणि त्याची दखल घेतली जाईल. काय टेन्शन घेऊ नका. आम्ही रमेश तात्याला सांगत होतो का तात्या ही पुढची राहणार नाही. रमेश तात्या तो तुम्हाला नवीन भेटीन म्हणतो बनवून, हे आता बनवू द्या म्हणतो जशी तशी. तर रमेश तात्या ऐकी नाही आमचं, लगेच 6 महिन्यात टचून गेली. तो पूल जो बनवलेला आहे ना त्याची बिलकुल क्वालिटी नव्हती. तो मागच्या वर्षी बनवला पूल आणि एकाच वर्षात वाहून गेला. एकाच वर्षात म्हणजे त्यात आहे ना प्रॉपर सिमेंट पण वापरलेलं नाही, प्रॉपर कडी पण वापरलेली नाही. त्या पुलाची निकृष्ट दर्जाची क्वालिटी होती पूर्ण. म्हणजे आता जर फक्त दगड भरून ठेवलेलं ते, म्हणजे एकाच पाण्याच्या लोंढ्यामध्ये तो वाहून गेला होता. म्हणजे आताच नाही, हे महापूर आलं त्या पहिले पण तो पूल पूर्ण वाहून गेलेला आहे. मागच्या वर्षी पण पूर्ण वाहून गेला. आम्हाला 3 किलोमीटर डांबरी रस्ता त्यांनी बनवून द्यावा सरकारने, ही आम्हाला विनंती सर. आता वरचा पाऊस चालू झालाय परत अजून. खरोखरच जोही पूल बांधला असेल ना त्याला लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतायत ते. जर थोडेफार तरी त्याला लाज असेल ना तर ते त्यांनी पूल बांधून द्यावं. आणि जर जो म्हणजे खरोखर जो असेल जो बांधला असेल ना त्या ठिकाणी जर तो स्वतःही जरी गेला असेल ना तर त्याने पूल बांधून देईल. आता तुम्ही बघितलं या ताई रडल्या, माझा नवरा जरी शेताकडे गेला तर परत येईल का न येईल याची शाश्वती नाहीये. त्यांची वाट बघत घरी बसतात आणि खरोखरच जो पूल बांधणार त्याला लाज वाटली पाहिजे आणि तो पूल बांधला पाहिजे. रस्ता खराब आहे दादा, बाकी सगळे रोड चांगले. आम्हाला 3 किलोमीटर रोड चांगला पाहिजे. आमचं सगळं वावर म्हणजे असं राहिलंच नाही. 3-4 एकर शेती वाहून गेली दादा, खळून वाहून गेली डायरेक्ट. आणि आमचा शेतीचा व्यवसाय दुसरा कोणताच आहे नाही. आणि आम्हाला जर शेतीत जर नाही पिकलं तर आम्ही काय खावा, आम्ही कर्ज कसं भरवा दादा. 2-2, 3-3 लाख आम्ही बँकेकडून कर्ज काढतो, ते कसं भरायचं आम्ही. खरोखरच आहे. मी स्वतः शेतामध्ये गेलेलो आहे. शेतकऱ्यांच्या शेतीत माती नाहीये, अक्षरशः खडक आहे. आणि शेतीमध्येच शेतकरी हा पिकवणारा आहे आणि त्याच्यावर त्यांचा परिवार चालण्यासारखा आहे. आज त्यांच्या शेतीमध्ये माती नाहीये तर कुठेतरी येऊन पंचनामा येऊन आणि खरोखर तलाठ्याने आणि तुमच्याकडे खरोखर आज शेतामध्ये तुमच्याकडे शासन कोणी आलं होतं का? दादा आम्ही शेतात पाय सुद्धा ठेवला आणि आम्हाला बाई माणसांना आमचे माणसं तरी याच्या गाडीवर त्याच्या गाडीवर चालले दादा, पण बाया म्हणजे आम्ही शेतात पायच ठेवत नाही दादा.
रस्ता नाही सर. हे पीक आलेलं आहे ना शेतकऱ्याच्या हातात आता, हे पीक वाचलेलं आहे शेतकऱ्याच्या हातात. हे पीक तो शेतातून काढू शकत नाही, कारण येण्यासाठी रस्ताच नाही. येण्यासाठी रस्ता व्यक्ती काही करू शकत नाही. मजूर लावून करा बरं सर. काम करायला येतच नाही. आम्ही इतके मजूर येतच नाही आमच्या शेतात काम करायला. आम्ही कसं काम करायचं ते एवढ्या त्या ठिकाणी प्रश्न, सगळ्या गोष्टीचा प्रश्न आणलाय दादा. आम्ही कसं करणार, काय करू आम्ही. मी स्वतः त्या पाण्यातून गेलेलो आहे. माणूस जाऊ शकत नाही. बाईचा तर विषयच येते तिथे जायचा. बाईचा तर प्रश्नच येत नाही. आमच्या माणसं एकूण तिकून चालले जातात गाडीवर, पण बायांचं तर कामच नाही जायचं शेतात. आम्ही 2-3 महिने शेतात पायच ठेवला नाही. आता तर देवाने आम्हाला काहीच ठेवलं नाही. डायरेक्ट वावरात जाऊन आम्ही काही आणू शेतातून, तर ते बी कपाशी आम्हाला देवाने ठेवली नाही. आम्हाला 3 किलोमीटर रस्ता पाहिजे ना आमच्या शेताला. आम्हाला जायला रस्ताच नाहीये. शेतातून शेतकरी जाऊ देत नाही. कस काय जायचं तिथून? कधी बैलगाडा आला तर उभं राहायला जागा नाही. उभं राहायला सुद्धा जागा नाही. कस काय जावा शेतामध्ये? दादा आम्हाला लोक पाय बांधायला सुद्धा पाय ठेवू देत. आम्ही जायचं तर कसं जायचं शेतात? निवडणूक झाली का मग ते म्हणता आम्ही सोडून देईन, मला मत द्या. ते म्हणता मला द्या. आता कोणा नाही. बरोबर. आता यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस त्यांना मतदान पाहिजे, मत घेण्यासाठी येतात, नंतर हे शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीयेत. आणि खरोखर आम्ही आमदार साहेबांकडे माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, खरोखर यांच्या शेतात जायला रस्ता नाहीये. तुम्ही जर माझी जर बातमी बघत असाल आणि माझी शासनापर्यंत बातमी जाईल, पाय पडतात दादा हे लोक. तेव्हा आमच्या घरात घुसून आमचे पाय पडताय. ते म्हणता आम्हाला मतदान द्या. ते म्हणता आम्हाला मतदान द्या. आमचं काम आडलं का आमच्या कामामध्ये कोणीच पडत नाही दादा. आम्ही करवा तर काय करवा मग? आमचा प्रश्न फक्त रस्त्या जायचे, दुसऱ्या काही रस्ता करून दादा आमचा. नक्की ही बातमी आमदारापर्यंत जाईल, शासनापर्यंत जाईल, तहसीलदारापर्यंत जाईल.